पालकनीतीची मैत्रीण. आज रमाकांत धनोकर यांच्या भावचित्राचं प्रदर्शन आणि पालकनीतीच्या खेळधराच्या आनंदानं शिकण्याच्या दिशेने या पुस्तकाच्या 3ऱ्या आवृत्तीचं प्रकाशन, या दोन्ही कार्यक्रमासाठी आपण इथे जमलेलो आहोत. इथे जमलेल्या सगळ्या मित्रमैत्रिणींचं आणि प्रमुख पाहुण्यांचं मी पालकनीतीच्या वतीनं मनापासून स्वागत करते. आज या कार्यक्रमासाठी आपल्याला श्याम वाघ सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत करते. खरं तर म्हणजे चित्रांचं प्रदर्शन आणि पुस्तकाचं प्रकाशन ह्या 2 कार्यक्रमांना जोडून घेण्याच्या पाठीमागे केवळ रमाकांत धनोकर हे पालकनीतीचे विश्वस्त आणि आनंदानं शिकण्याच्या दिशेने हे पुस्तक पालकनीतीच्या खेळघराचं अपत्य, हे वरवर दिसणारं केवळ एकच कारण नाही. ही जी 2 घटितं आहेत ती आतून एकमेकांशी खूप अनेक अर्थांनी जोडलेली आहे. तर ही किती आणि कशी जोडलेली आहेत याची एक समज, याचा एक उलगडा आपल्याला या कार्यक्रमाच्या ओघामध्ये होणारच आहे. पण एक चित्रकार आणि पालकनीतीचे विश्वस्त याच्या पलीकडे जाऊन रमाकांत धनोकरांचे हात आणि जीव सुद्धा खेळघराच्या कामामध्ये सानंदे गुंतलेला असतो. आणि म्हणूनच की काय, या प्रदर्शनातली जी चित्र आहेत त्याच्या विक्रीतून येणारी रक्कम ते खेळघरासाठी देणगी म्हणून देणार. आणि हा मला वाटतं की या 2 घटितांना जोडणारा एक सुंदर धागा आहे. अनेक धाग्यांपैकी हा एक धागा आहे. आणि अशा या कार्यक्रमासाठी आपल्याला श्याम वाघ सर इथे उपस्थित आहेत. प्रथम त्यांचं स्वागत पालकनीती परिवारातर्फे करावं अशी विनंती मी शुभदाताईंना करते. श्याम वाघ सरांची थोडक्यात ओळख करून द्यायची तर त्यांनी उद्योग जगतामध्ये फायनान्स आणि मॅनेजमेंट म्हणजे अर्थ आणि व्यवस्थापन या क्षेत्रातल्या जबाबदाऱ्यांच्या पदांवरती 22 वर्ष काम केलेलं आहे. आणि आत्ता ते भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या कमिटीवरती काम करत आहेत. पण या व्यावसायिक कामाच्या बरोबरीनं त्यांचं सामाजिक क्षेत्रातलं काम सुद्धा खूपच मोलाचं आहे. ताराबाई मोडक यांनी सुरू केलेला नूतन बालशिक्षण संघ की जो अनुताई वाघांनी पुढे नेला, त्याचे ते विश्वस्त आहेत. शिवाय शशिकला युवोत्कर्ष न्यास नावाची एक संस्था ते चालवत आहेत, त्याचे ते विश्वस्तही आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे या संस्थेकडून खेळघराला दरवर्षी देणगी मिळत असते. खेळघरासारखं जे काम आहे, अशा प्रकारची जी कामं आहेत, खरं तर अशा मित्रांच्या विश्वासाच्या आधारावरच तग धरतात, जोमाने काम करू शकतात. म्हणून अशा प्रकारची एक व्यक्ती आज आपल्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहे, त्याचा सर्वांनाच विशेष आनंद वाटतोय. तर आता मी श्याम सरांना आणि ह्या व्यासपीठावर बसलेल्या पालकनीतीच्या प्रतिनिधींना आणि पोखरे मॅडमला विनंती करते की त्यांनी ह्या पुस्तकाचं प्रकाशन करावं. वेगळी कल्पना आहे मला. या ना पुढे, इकडे पुढे या.
करायला Yes. सांगू पुस्तकं ठरायची. Yes. ते दोन आवृत्ती असल्यामुळे त्यांनी ते ओपन दोन भागामध्ये आहे. ही जी कल्पना आहे ही माधव सहस्त्रबुद्धेंची आहे. आतलं जे आणि 2015 साली ज्या वेळेला आम्ही पहिलं प्रकाशन केलं होतं तेव्हा पण असंच केलं होतं आणि आता पण आपण तेच करत आहोत. धन्यवाद. आनंदानं शिकण्याच्या दिशेनं होणारा जो प्रवास असतो तो असाच आनंददायी असतो. त्याचं एक छान प्रतीक या कल्पनेतनं आपल्या समोर आलं आणि तो मिळून होतो. ह्या दोन्ही गोष्टी मला वाटतं त्याच्यातनं आपल्याला दिसत आहेत. सर्वांना धन्यवाद. म्हणजे ह्या औपचारिक कार्यक्रम असले की या थोड्याशा औपचारिकता आपल्याला करायला लागतात. पण मला नेहमी असं वाटतं की आपण जेव्हा एखाद्या कलाकृतीचा आस्वाद घेतो, मग ते चित्र असू द्या किंवा पुस्तक, म्हणजे हे पुस्तक सुद्धा एक कलाकृती आहे असं माझं स्वतःच मत आहे. तर या कलाकृतीचा आपण जेव्हा आस्वाद घेतो, ती जेव्हा आपल्यासमोर येते तेव्हा ते एक प्रॉडक्ट असतं आणि एका अर्थाने आणि ते आपल्याला भेटतं. आपण ते वाचतो, पाहतो, अनुभवतो. पण त्या कलाकृतीच्या निर्मितीची किंवा विकासाची जी प्रक्रिया होत असते, त्या प्रक्रियेबद्दल जर थोडंसं अधिक जाणून घ्यायची संधी आपल्याला मिळाली तर मला वाटतं की ती आपली आस्वादाची प्रक्रिया अधिक जास्त समंजस, अधिक जास्त आनंददायी होण्याच्या शक्यता तरी खूप वाढतात गेल्या. आणि म्हणूनच ह्या भावचित्र प्रदर्शनातली चित्र असतील आणि त्याच्या सोबतीनं हे आनंदानं शिकण्याच्या दिशेनं पुस्तकाची तिसरी आवृत्ती असेल, या कलाकृतींच्या विकासाच्या पाठीमागे, निर्मितीच्या पाठीमागची जी सगळी प्रक्रिया आहे ती आता आपण समजून घेणार आहोत. मात्र थोडंसं लवचिक असलेलं आणि उत्स्फूर्ततेला थोडीशी अधिक जागा असलेलं माध्यम म्हणून भाषणाच्या ऐवजी आपण हे मुलाखतीच्या माध्यमातून समजून घेत आहोत. आणि ही मुलाखत अर्थातच चित्रकार रमाकांत धनोकर यांची आणि ह्या आनंदानं शिकण्याच्या दिशेने या पुस्तकाच्या तीनही आवृत्त्याच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये अग्रभागी असलेल्या शुभदा जोशी यांची मुलाखत होणार आहे. आणि ती मुलाखत घेण्यासाठी आपल्यामध्ये डॉक्टर वंदना बोके कुलकर्णी या आहेत. त्यांची ओळख मोठी आहे, पण मराठी साहित्यामध्ये PhD केलेल्या, अनेक वर्ष MA मराठीचं अध्यापन करणाऱ्या, कथा आणि कवितांचं उत्तम सादरीकरण करणाऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संवाद सेतूसारख्या दिवाळी अंकाच्या संपादिका म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे, तर त्या आता आपल्या शुभदा आणि रमाकांत धनोकर यांच्याशी आपल्यासाठी आणि आपल्या वतीनंही संवाद साधतील. मी त्यांना तशी विनंती करते आणि श्याम सर आणि आल्यापासून आपण सगळेजण चित्र बघण्यामध्ये इतके रमून गेलो होतो की कार्यक्रम खरं म्हणजे 11ला सुरू व्हावा तो हळूहळू करत आपण जवळजवळ 11:30ला सुरू केला. आपल्याला या सगळ्या चित्रांनी त्यांच्याकडे खेचून घेतलं, बोलवून घेतलं. रमाकांत त्याला भावचित्र असं म्हणतात. मला त्याच्यातून भावकवितेचा अनुभव येत गेला, अतिशय तरल. आणि आपण स्वतः त्या चित्रांबरोबर कसा संवाद साधतो, त्याच्यातून भावकवितेचा जो अर्थ उलगडतो तोच आपल्याला अर्थ प्रत्येकाचा स्वतंत्र असा उलगडत गेला.
आपल्या मनातलं आशयाचं अवकाश विस्तारत गेलं असं जाणवलं. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना इथे बोलवावं लागलं की आता कार्यक्रम सुरू करतोय आणि त्यामुळे इथे येऊन बसा. तर मला ही सगळी चित्र मी तुमच्याकडे बघितली तेव्हाही मला अतिशय अफलातून कल्पना आहे असं वाटलं होतं. नेहमीच तुम्ही काही एक संकल्पना घेऊन अशी भरपूर काम करत असता. मला आठवतंय 5-7 वर्षांपूर्वी विद्याताईंना एक तुम्ही अर्पण केलेलं चित्र प्रदर्शन होतं नावांच्या याचं अथांग, आणि अतिशय वेगळ्या प्रकाराचं माध्यम वापरून त्यांनी त्या सगळ्या नावा केल्या होत्या. तसंच आजही अतिशय वेगळं माध्यम वापरून तुम्ही ही चित्र केली आहेत आणि महत्वाचं म्हणजे लॉकडाऊनच्या काळात केली. तर हा लॉकडाऊन मधलं हे एकांताचं पर्व आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्याला दिलेला सगळा सर्जक आयाम याबद्दल आपला थोडं आधी सांगितलं तर. तू आता भावचित्र असा जो काही उल्लेख केला, ते भावचित्र ही कल्पना संजू ताई अनेकांनी अनेक नावं सुचवली, पण मला हे भावलं म्हणून म्हटलं चला आपण हे करूया. आणि लॉकडाऊन आणि याचा जो काही उल्लेख आहे आयुष्यात प्रथम आमच्या सोसायटीत पहिल्यांदा 16 मार्चला पहिली केस आमच्या सोसायटी. त्याच्यामुळे आमच्या सोसायटीला ब्लॉक करून घेतलं होतं, बाहेर पत्रे लावले होते नंतर, आणि बाहेर गाडी सकट काही जाताच येणार नाही अशा शांत, फोन बंद, हे इतकं सुंदर शांत आणि निवांत वेळ कधीच आयुष्यात मिळाला नव्हता. आणि फॉर्च्युनेटली माझ्याकडे खूप काही गोष्टी उपलब्ध होत्या की गेल्या 4-5 वर्षात मी ती गोळा केलेल्या पानं, फुलं, हे, कारण जरा माझ्यातलं मूल अजून जिवंत आहे, त्यामुळे ते गोळा करणं, ते वाळवणं, याच्यातलं एक मला खूप मजा वाटतं, आनंद. आणि जसं मग मला कल्पना आली की म्हणजे एवढा वेळ आपल्याकडे मिळणार आहे तर लेट अस डू इट. आणि मी पहिलं चित्र त्या मोराचं केलं आणि त्यावेळेला मी ठरवलं की आपण हे खेळगडासाठी करू. आणि त्याचा उल्लेख मी आमच्या शेजाऱ्यांनी पहिल्यांदा केला होता, कारण त्यांनी मला ते फेविकॉलच्या बाटल्या त्यांनी दिल्या, कारण मिळत नव्हतं काय. त्यामुळे ते सगळं शक्य झालं आणि खूप मजा केली मला. एक 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 बघत ते करत त्याच्या वेगवेगळ्या कल्पना सुचत जातात त्या आकारातून. त्याला खूप काही मला वेगळं काही करावं लागलं नाही, पण छान. असं तुम्ही म्हणताय, आम्हाला प्रत्येक चित्र वेगळं दिसतंय आणि वेगळेपणाने ते आमच्या समोर आलंय असं जाणवतं. कितीही आकार आणि अवकाश आपल्या समोर सगळ्यांच्याच खरं म्हणजे असतो, पण त्याच्यातून काहीतरी असं निर्माण होण्यासाठी चित्रकाराची नजर लागते त्याला. त्यामुळे तुम्हाला जरी ते साधं सुद्धा वाटत असलं तरी सुद्धा ते किती युनिक काम आहे हे आपण सगळेजण आता त्याचा अनुभव घेतोच. तुम्ही आता बोलता बोलता खेळघराचा म्हणजे हे सगळं खेळघरासाठी करायचं असं जे तुमच्या डोक्यात आलं, तर मला ही खेळघर संकल्पना मला इथे दिसतंय की बरेचसे सगळेजण मित्रमैत्रिणीच आहेत, पण तरी एकदा ती शुभदाकडनं थोडीशी समजून घ्यावी असं वाटतंय की काय हे आहे. आणि थोडं सविस्तर सांगितलंच तर बरं, म्हणजे ज्यांना माहित नाहीये त्यांना पण त्याच्या सुरुवातीपासूनचा प्रवास असा झटकन उलगडेल. दोन प्रकारे सांगणार आहे, एक औपचारिक प्रकाराने आणि एक अनौपचारिक प्रकाराने. ह्या मॅन्युअलमध्ये खेळघर म्हणजे काय एक प्रकरण आहे आणि त्याच्या सुरुवातीला आम्ही एक कविता लिहिली. ती कविता मी पहिल्यांदा वाचते, त्याच्यातनं तुम्हाला कल्पना येईल खेळघर म्हणजे काय, आणि मग नंतर प्रोसेस म्हणून सांगेन कसं सुरू करणार. 1996 साली पालकनीती परिवार ही संस्था आम्ही रजिस्टर केली. पालकनीती मासिक 1987 साली सुरू केलं संजीवनीनं. आमच्यासारखी मी, निलिमा, आमच्यासारखी माणसं 92, 93, 94 साली पालकनीतीला जॉईन झाली आणि 96 साली आम्ही न्यासाची स्थापना करायचं असं ठरवलं आणि त्याचबरोबर काही वेगवेगळी कामं पण सुरू करायची ठरवली. त्यावेळी पालकनीती आणि अक्षरनंदन ही दोन्ही एक्सपोजर्स माझ्या डोळ्यासमोर होती, कारण माझी मुलं अक्षरनंदनमध्ये जात होती आणि मी पण तिथे व्हॉलेंटियर म्हणून काम करत होते. तर हे करता करता असं वाटलं की अरे
आपल्या आजूबाजूला ज्या झोपडवस्त्या आहेत ना त्या मुलांना पण ही सगळी एक्सपोजर्स मिळाली पाहिजे. इतकी साधीशी कल्पना होती आणि म्हणून घरात काहीतरी सुरू केली एक ऍक्टिव्हिटी खेळघर या नावाने. पण हळूहळू ती कल्पना विकसित होत गेली आणि ज्यावेळी साधारण 99-2000 साली आम्हाला ब्रॉशर करायचं अशी कल्पना मनात आली त्यावेळी ही कविता मी केली. कविता वाचते मी. खेळघर म्हणजे आमचं एक स्वप्न आहे, अशी एक जागा असावी जिथे लहान मोठे मुलं मुली गरीब श्रीमंत सगळेजण एकत्र येतील, आनंदाने शिकतील, जिथे नसतील दडपण आणि ताण, जिथे नसेल अपमान आणि मिंधेपणा, कोणी कुणाला घाबरत नसेल, कोणी कुणाला तुच्छ लेखत नसेल, जिथे माणूस माणसाशी माणसासारखा वागत असेल, जिथं असतील पुस्तकं खेळ साधनं आणि माणसं, असेल साथ प्रत्येकाला स्वतःला शोधण्यासाठी काही करून पाहण्यासाठी, पण नसेल आग्रह आणि अट्टहास कशाचाच, ज्याला तिला ज्याच्या तिच्या पद्धतीनं गतीनं काम करण्याची मुभा असेल, शिकण्याची इच्छा बहरेल, कष्टांची उर्मी उभारेल असं वातावरण असेल, अशी एक जागा असावी नव्हे, आपण सर्वांनी मिळून ती घडवावी, जोपासावी, समृद्ध करत न्यावी असं हे स्वप्न खेळघरात. म्हणजे अजूनही ना मी कधी कधी हे लावून ठेवते भिंतीवर की ही दिशा आहे बरं का जायची, आपण इकडे तिकडे तर कुठे जात नाही होत ना, इथे आहोत का आपलं आपण तपासून बघण्यासाठी सुद्धा ते मला खूप उपयोगी पडतं. कोणी सांगितलं हळूहळू नाही पण तू सांग असतं म्हणजे नुसतं सुरू झालं तिथपासून आतापर्यंतचा प्रवास एक थोडासा आम्हाला वर्णलाच तर बरं गेला. म्हणजे हस्तपुस्तिका करावी इथपर्यंत तरी निदान सांग, म्हणजे मग बाकी आपण पुढे बोलू. आमच्या घराच्या जवळ 1 किलोमीटरभर अंतरावर एक लक्ष्मीनगर म्हणून झोपडपट्टी आहे. तर त्या वस्तीमध्ये साधारणपणे 1,500 बांधकाम कामगार आणि घरकाम करणाऱ्या महिला राहतात. त्यांच्या मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी, मुलांच्या पालकांसाठी असं हे खेळघर चालू केलं. नक्की काय करायचं या खेळघरामध्ये ही गोष्ट सुद्धा हळूहळू विकसित होत गेली. सुरुवातीला मुलं रमतील, मुलांना कंटाळा येणार नाही अशा काही काही गोष्टी आपण करून बघायच्या एवढीच कल्पना होती जेव्हा माझ्या घरामध्ये ते काम चालू होतं त्यावेळेला. पण हळूहळू मुलंही वाढत गेली, कार्यकर्त्यांचा गटही वाढत गेला, आम्हाला टाटा ट्रस्टचं फंडिंग पण मिळालं, त्यामुळे काही एम्प्लॉईड लोक पण घेणं शक्य झालं. एकूणच कामाचा पसारा वाढायला लागला आणि त्यावेळी त्याला काहीतरी एक नेटकं स्वरूप देण्याचं, म्हणजे अगदीच काय म्हणूया उत्स्फूर्त त्याच्या पातळीवरती नाही चालणार. तर आम्ही असं ठरवलं की आपण भाषा, गणित आणि जीवन कौशल्य अशा 3 विषयांवरती काम करूया मुलांच्या बरोबर. भाषा आणि गणित हे शिकवायचं ते काही शाळेमध्ये जसं शिकवतात तसा क्लास म्हणा किंवा एखादं अभ्यासक्रम पूर्ण करणं असं त्याचं स्वरूप नसावं. तर त्यातल्या मूलभूत संकल्पना जगता जगता मुलांच्या लक्षात याव्यात, समजाव्यात असं स्वरूप होतं. आणि सगळ्यात महत्वाचं होतं ते म्हणजे जीवन कौशल्य. ह्या गोष्टीला खरं सांगायचं तर नाव काय द्यावं हे अजूनही मला सुचलेलं नाहीये, कारण ते कौशल्य नाहीये. त्यात अनेक गोष्टी आहेत, त्यात वृत्तीविकास आहे, एक चांगलं माणूस व्हावं, एक संवेदन क्षमता आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या मुलामध्ये याव्या, त्याला आत्मविश्वास मिळावा. तर आम्ही काही निकष ठरवले जीवन कौशल्यांचे की विचार करणं, जे आपल्याला वाटतं ते मोकळेपणाने व्यक्त करणं, ते व्यक्त करण्याचा आत्मविश्वास असणं आणि तो करता येण्यासाठी भाषिक कौशल्य पण असणं. तिसरं म्हणजे स्वतःच्या भावनांचं समायोजन करू शकणं. तर सकारात्मक निर्णय घेऊ शकणं आणि त्या निर्णयाची जबाबदारी सुद्धा घेऊ शकणं, असे काही निकष ठरवले आम्ही. आणि मग हे जरी झालं तरी हे करायचं कसं हा प्रश्नच होता, कारण की शाळेमध्ये किंवा दुसरीकडे कुठे तशी रोल मॉडेल समोर नव्हती की हे कसं करायचं. अक्षरनंदनचं मॉडेल समोर होतं पण त्याच्यामध्ये पुष्कळ त्यांच्याकडनं आम्ही गोष्टी शिकलो. पण जीवन कौशल्यांचा सगळा जो काही प्रवास आहे हा बघत बघत करत करत आणि स्वतःच्या अनुभवातून विकसित झाला. गंमत अशी असते की जीवन कौशल्य ही शिकवता येत नाही, ती विकसित होत असतात आजूबाजूच्या वातावरणात. मग मुलांच्या सहवासामध्ये जी मोठी माणसं आहेत ना त्यांच्यामध्ये आधी ते असायला लागतात, मग ते रोल मॉडेलिंग असतात. त्यामुळे आम्ही आणि आमच्या बरोबर असलेली सगळी कार्यकर्ते मंडळी आमच्या कामाचा निम्मा वेळ याच्यासाठी देतो आणि निम्मा वेळ आम्ही मुलांबरोबर असतो.
दुसरं असं आहे की अनेक त्यांच्यासाठीचे कार्यक्रम आम्ही किंवा उपक्रम हे करत असतो, हाती घेत असतो आणि त्यातनं मुलांना शिकायला मिळावं. त्यातनं त्यांनी त्या कार्यक्रमांची आखणी त्यांनी करावी, ते एक्झिक्यूट त्यांनी करावं आणि त्यातनं त्यांनी शिकावं. उदाहरण द्यायचं झालं तर काहीतरी पदार्थ बनवणं, कुठेतरी सहल नेणं किंवा कुठेतरी पाहुण्यांना बोलवणं, एखादा प्रकल्प घेऊन त्याच्यावर काम करणं, मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणं, अशा काही गोष्टी, असे प्रकल्प सातत्याने आमच्या बरोबर आम्ही करत असतो. शिवाय काही मॉड्यूल्स आम्ही डेव्हलप केलेत की स्वतःला शोधताना नातेसंबंध, या मॉड्यूल्समधून म्हणजे जेंडर सेन्सिटिव्हिटी किंवा सेक्शुअलिटी, या सगळ्या गोष्टी कशा कशा त्या वयामध्ये योग्य पद्धतीने मुलांपर्यंत पोहोचतील असं काम आहे. आणि 2007 साली साधारणपणे टाटा ट्रस्ट जेव्हा आम्हाला फंड करत होतं त्यावेळी त्यांचं असं म्हणणं पडलं की हे एक्सपांड करायला पाहिजे, म्हणजे हे फक्त एका वस्तीमध्ये काही मुलांपुरतं हे काम मर्यादित राहून चालणार नाही, तर हे आपण एक्सपांड कसं करूया. तर त्यावेळी आमच्या डोळ्यासमोर 2 पर्याय होते की काही अजून 10-15 वस्त्यांमध्ये अशा प्रकारची केंद्र काढायची, हा एक पर्याय होता. किंवा दुसरा पर्याय असा होता की ज्यांना आता केंद्र काढण्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांना आपण मदत करूया. कारण आता एक तोपर्यंत 7 सालापर्यंत जवळजवळ 7-8 वर्षांचा आम्हाला अनुभव होता आणि त्या जोरावरती आम्ही काही म्हणू शकत होतो की अच्छा हे असं करावं म्हणून, तर आपण प्रशिक्षण घेऊया, असं एक आमचं हे निघालं. आमच्या प्रशिक्षणामध्ये अगदी पहिल्यापासून सहभागी असलेले संविधा म्हणून एका संस्थेचे प्रतिनिधी तरंगमणी मोहित इथे आहेत आता आणि खूप लोकांना बोलत आलं नाही. खरं तर त्यातली लोक असतील तर असल्यामुळे आणि मोहित ठरवलं होतं की येणार होते. तर अशी नवीन खेळघरं सुरू करण्याचा प्रकल्प आम्ही 7 साली सुरू केला आणि ह्या प्रकल्पामध्ये महाराष्ट्रभरातल्या अनेक लोकांशी, व्यक्तींशी, संस्थांशी आमचा संपर्क आला आणि 10 साली असं जाणवलं की नुसती प्रशिक्षण घेऊन चालणार नाही, तर आपल्याला त्यांना हाताशी राहील असं काहीतरी साधन बनवलं पाहिजे, असं काहीतरी मटेरियल त्यांना दिलं पाहिजे. तर त्यासाठी आम्ही ह्याचं 10 साली ठरवलं करायचं. 11 ते 15 हे 5 वर्ष आम्ही याचं काम करत होतो, लिखाण करत होतो आणि मग ती 15 साली त्याचं पहिल्या आवृत्तीचं प्रकाशन झालं. 2007 ते 17 या 10 वर्षामध्ये साधारणपणे 12 संस्थांच्या बरोबर काम केलं आम्ही आणि 55 ठिकाणी महाराष्ट्रामध्ये खेळघरं चालू झाली. कारण एकेका संस्थेने काही ग्रुप खेळघरं अशी पण चालू केली होती. त्यातली आता 35 ठिकाणी चालू आहेत. काहींचं स्वरूप बदललेलं आहे, काहींचा वयोगट बदललेला आहे, पण कामं अजून चालू आहेत आणि ती मंडळी आमची खूप छान मित्र आहेत आणि आता हे मॅन्युअल महाराष्ट्रभर नेण्यासाठी त्यांची मदत परत आम्हाला वितरणाच्या माध्यमातून होणार आहे. ते आणि त्यांच्या आजूबाजूला, कारण त्यांची कामं आता 7-8 वर्ष झालेली आहेत, त्यामुळे त्यांनाही आजूबाजूच्या लोकांची ओळख झालेली आहे. अशी ही सगळी प्रक्रिया. मला असं दिसतंय की सुरुवातीला जसा एक बारीकसा झरा असतो आणि मग तो वाढत जातो, त्याला अनेक फाटे उपफाटे येऊन मिळतात, तसं हे काम वाढायला लागलंय. तू जे आता म्हणालीस की जवळजवळ 35 ठिकाणी हे काम चाललंय, तर या संस्था करतात की व्यक्ती स्वतः करतात? अच्छा. आणि काही संस्था करतात. अच्छा. आणि धनोकर, मी तुमचं बघतेय अनेक वर्षांपासून, अक्षरनंदनसारखी शाळा असो, पालकनीती असो, मिळून साऱ्यासारखं मासिक असो, एक कलाकार म्हणून आणि एक नागरिक म्हणून तुम्ही या सगळ्याशी खूप चांगल्या पद्धतीने जोडलेले आहात. तर खेळघराशी तुम्ही कसे आणि कधीपासून जोडले गेलात? म्हणजे पालकनीतीशी होतात म्हणून खेळघराशी, ते जरा थोडंसं सांगा. आता आमच्या पालकनीतीच्या 7 विश्वस्तांपैकी संजीवनीने सुरू केल्यानंतर जॉईन होणार आम्ही त्यातला जरा लगेचच 91 साली मी जॉईन झालो आणि जॉईन झाल्यानंतर काम म्हणजे काय पालकनीतीचं होतं त्यापेक्षा संजीव, विनय ही मंडळी मला खूप मित्रमैत्रिणी खूप जवळची. नंतर मग ते काम हे ते नंतर, पण या मंडळींमुळे मला खूप अटॅच आणि नंतर मग ही मंडळी निलिमा, शुभदा, सगळ्यात शेवटी आमची प्रिया वंदना जॉईन झाली. तर वंदना संजूची तर त्यामुळं हे काम होता. मग जेव्हा हिला असं कल्पना सुचली, आधी मला माहित नव्हतं, पण हिच्या घरातच मग ते घरात मग ते 2 मुलं, मग त्यांचे क्लासेस, असे काही गोष्टींच ही म्हणत होती. म्हटलं हे होणार कसं काय, पण
शुभदाने ते सगळं मॅनेज केलं आणि मग मलाही एक दोन वेळा घरी गेल्यानंतर हा या मुलांना आपल्याला हे करता येईल, यांना हे देता येईल, हे करता येईल असं वाटत गेलं आणि आवडत गेलं ते काम. ते मुलांचे अशा छान नजरा, आनंद, हे मिळतंय, हे करायला येतंय. तसंच ते अक्षरनंदन मध्ये सुद्धा मी 7-8 वर्ष एक शनिवार मुलांशी कम्युनिकेट करणं, त्यांच्याशी शेअर करणं, मला काय येतंय, तुम्हाला काय त्यातलं घेता येईल, असं करत 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 हे केलं. आणि त्या निमित्ताने मग मिळून सगळ्या जणी विद्याताई ही सगळी व्यक्तिमत्व खूप खेचत येत नाही. तर त्यामुळे त्यांच्याशी मला मुख्य विचारायचं तिथे खूप उपलब्ध आज असलेली सुनीती, सर पण आले मला वाटतं, विनय पण मला मुख्य ह्याच्यामागे विचारायचे असतं की कलाकार हे मनस्वी असतात, आपल्या आपल्या विश्वामध्ये असतात, आयव्हरी टॉवर संगमरवरी मनोऱ्यामध्ये राहणारे असतात, अशी एक आपली सगळ्यांची समजूत असते आणि ती बऱ्यापैकी दृढ व्हावी असं कलाकारांचं पण वर्तन आपण वर्षानुवर्ष बघत आलेलो असतो. तर हे तुम्ही तुमच्या आयव्हरी टॉवरमधनं बाहेर येऊन अशा प्रकारचं सामाजिक काम करणाऱ्या लोकांबरोबर, संस्थांबरोबर जोडले जात आहे, त्याचं मला जे एक विशेष वाटतंय त्याविषयी मला थोडंसं ऐकायचं. म्हणजे काम तुम्ही करता आहात वगैरे वर्षानुवर्ष बघतोय आम्ही, पण मला मुख्य इथे तुम्ही मित्रमैत्रिणींचा मोह असतो बरं का. म्हणजे आपल्या कामामध्ये ज्यांना रस आहे असे आजूबाजूला असणं लोक, ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट असते. पण त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही त्यांच्या कामामध्ये कसे काय गुंतणार? मित्रमैत्रिणींपर्यंत ठीक आहे, पण ते करत असलेल्या कामात गुंतणं हे मला खूप विशेष वाटतं. तर त्या दृष्टीने थोडंसं मला, तुम्ही खूप कमी बोलता म्हणून मी तुम्हाला जास्त बोलायचं तर ते जरा थोडं सांगा. ऍक्च्युली वंदना भागवत माझी खूप जुनी आणि चांगली मैत्रीण. वंदना आधी संजूशी ते सुरुवातीच्या कामामध्ये खूप जुळलेली होती आणि ती आणि मी प्रेस्टीज पब्लिकेशन म्हणून तिथे आम्ही काम करत होतो. तिने मला एकदा, अरे तू एकदा भेटून ये संजूला असं, मग ठीक आहे. आणि ती खूप चांगली मैत्रीण असल्यामुळं मग ते फीडबॅक, मग तिचं काम, आणि पालकनीतीतले काही काही लेख मी आधी वाचले होते, तर हे छान आहे फार असं वाटलं. आणि मग एकदा जॉईन झाल्यानंतर मग ते कामातही रस आणि मग आपल्या परीनं काय करता येईल, तर आपण काय चित्रकार आहे आणि प्रिंटिंगचं ते कसं आपल्याला अटॅच करता येईल असं मी प्रत्येक संस्थेशी, लोकायत म्हणून मिळून साऱ्या जणीचं पण मी 2-3 वर्ष प्रिंटिंगचं पण सांभाळली जबाबदारी, आंदोलनाची कव्हर्स करून देणं आणि करून त्या इतर गोष्टी त्यांच्या आणखी वेगवेगळ्या ठिकाणी बॅनर्स करणे, मला शक्य असेल ते करायला मला थोडंसं कम्फर्टेबल वाटतं म्हणून. या हस्तपुस्तिकेमध्ये सुद्धा याची मांडणी बघाल तर फार इंटरेस्टिंग अशी याची मांडणी आहे, जुगजुग गाडी आहे आणि हे आगगाडी रूळ आणि संबंध रेल्वेचा प्रवासाचं जे काय त्याच्यामध्ये आपण बघतो, वेगवेगळी प्रतीक आहे, सिग्नल्स आहे, तर ह्या सगळ्याचा उपयोग या मांडणीमध्ये इतका सुंदर केलाय. तर थोडंसं आधी या हस्तपुस्तिकेच्या आशयाबद्दल आणि नंतर तुम्ही मांडणीबद्दल असं आम्हाला सांगा. फार सुंदर, अतिशय इंटरेस्टिंग झालेलं आहे. तर सहसा हस्तपुस्तिका या दत्तवृक्ष मांडणीच्या असतात की आपण त्या चालण्यासारख्या करतो आणि ठेवून देतो, पण ही खरोखर वाचावी एखाद्याने अशा तऱ्हेची झाली आहे. तर थोडं सांग. मी म्हणेन की फक्त शब्दांमधनं बोलतच नाही, कारण की फोटो, चित्र, त्यात कविता आहेत, कोट्स आहेत आणि त्याची मांडणी या सगळ्यातनं बोलत असते. म्हणजे आम्ही दोघंही मिळून जेव्हा पालकनीतीत आमचा जोर आला ना, तेव्हा आम्ही असं म्हणायला लागलो की नाही फक्त शब्द नाही म्हणजे जेव्हा तर म्हणजे जागा पाहिजे, मोकळी जागा पाहिजे, जागा सुद्धा बोलते असं, आणि ती जागा खुलवते त्या मजकुराला किंवा त्या चित्रांना. असं एक आमचं दोघांचंही म्हणणं असायचं की कव्हरवर चित्र हवं, तर टेक्स्ट, नुसतं टेक्स्चर नको आहे असा एक जो हे होता, तर तो ह्याच्यामध्ये आम्ही पुष्कळ वापरला. प्रत्येक पानावरती नुसता टेक्स्ट नाही आला पाहिजे, काहीतरी आलं पाहिजे, कंटेंट दृश्यमूल्य पाहिजे आणि समजा
400 पानांचं हे पुस्तक आहे, तर सगळं नाही वाचलं लोकांनी. तरी काही जरी त्यातल्या गोष्टी वाचल्या, काही कविता वाचल्या, काही कोट्स वाचली, तरी सुद्धा त्यांच्या ते मनाला भावेल, स्पर्शेल असं त्याचं रूप करायचं ठरवलं होतं. आणि खूप रस घेतला गुरुकरांनी त्या सगळ्यांच्यामध्ये. म्हणजे मी पालन कळतच आहे त्याच्या. असं म्हणतात ना की पुस्तक इथपासून वाचावं. हा कोपरा असतो पुस्तक वाचायला सुरुवात करायचा आणि इथे संपवावं. म्हणजे पुस्तकाचा ब्लर वाचावा, मला पृष्ठावर काय आहे ते वाचावं. तर तसं ते खरोखर या कोपऱ्यापासून वाचावं, बघावं. किंवा प्रत्येक नवीन चॅप्टरची जेव्हा सुरुवात होते ना, तेव्हा ह्या बाजूला कविता आणि ह्या बाजूला एखादं चांगला फोटो त्याचे समर्पक कसा, ही पण कल्पना. आणि कलर पेजेस ठिकाणी घालीत असं. म्हणजे खूप आम्हाला आमचं काही खरं त्यावेळी एवढी काही आर्थिक परिस्थिती नव्हती. टाटा ट्रस्टनी मदत केली म्हणून केवळ हे छापलेलं. त्याच्यामुळे शक्य. पण ही आवृत्ती मात्र आपण छापलेली आहे, आपल्या पैशाने छापलेली आहे. ह्या पुस्तकाच्या विक्रीतनं जे काही पैसे आम्हाला मिळाले त्याच्यातनं आम्हाला 3री आवृत्तीच्या खर्च मिळाला असं म्हणायला हरकत. तर मांडणीबद्दल म्हणायचं झालं तर हे आम्ही खेळगरांच्या टायांसोबत खेळगराच्या भिंतीवरती हे चित्र आम्ही, म्हणजे तेव्हा असं काही मनात नव्हतं की आपण ते हे करू, पुढच्या आवृत्ती निघेल वगैरे. तर टायांनाही काहीतरी रंगवायचं होतं, तर म्हटलं आपण म्हणजे तेव्हा ह्या अजिबात विचार नव्हता. पण मग तेव्हा ते केलं, चित्र केलं. आणि जेव्हा ही 3री आवृत्ती जेव्हा म्हणाली आपण करायची, तेव्हा माझ्या डोक्यात आलं की अरे हे आपल्याला छान कव्हर म्हणून वापरता येईल. कारण आतली कॉन्सेप्ट जी काही सगळी होती ती आम्ही रेल्वेचीच घेतली होती. ते आता यातले खूप रवींद्रनाथ टागोर, आता त्यांनी काय म्हटलं की तो सिग्नल पडलाय आणि थ्रू आउट. तर असे काही सिम्बॉल्स काही हे असं घेऊन आम्ही पूर्ण रेल्वेच्या कॉन्सेप्ट इतर त्यातले हे घेऊन आम्ही ते डिझाईन केलं. नंतर ही चित्र सुद्धा हे जे काही रंगीत मुलांनी वापरलेली, तर मग तिथे सुद्धा ते रूळ आणि हे इकडचा तो अशा गोष्टी घेऊन ते जास्तीत जास्त समर्पक करण्याचा प्रयत्न केला. आणि ते खूप मुलांना भावतं असं जाणवलं. तर अशा पद्धतीने ती मांडणी करण्याचा आम्ही आणि त्याच्यात शुभदा असल्यामुळे ते खूप सोयीचं झालं. ही आर्किटेक्ट आहे त्यामुळे स्पेस आणि डिव्हिजन ह्या गोष्टी आणि ही आर्टिस्ट त्यामुळे ते कॉमन आमचा धागा तो आहे. तो सौंदर्याच्या दृष्टीने कसं करायचं आणि उपयोगिता त्याची कशी हे पण त्या दोन्हीचे इतकं छान कॉम्बिनेशन झालं याच्यामध्ये. आणि हे आगगाडी आणि प्रवास आणि रूळ हे दुसऱ्या अर्थाने पण प्रतिकात्मक आहे ना, की संबंध जो आनंददायी शिक्षणाच्या दिशेने प्रवास होतो आहे त्याचंही एक खूप सुंदर त्याला रूप मिळालं त्याच्यामध्ये असं वाटतंय मला. 3री आवृत्ती असं तुम्ही मगापासून म्हणताय, आपण त्याचं प्रकाशन केलं. तर ह्या 3ऱ्या आवृत्तीचं म्हणजे हे पुनर्मुद्रण नाही ना, आवृत्ती म्हणतोय आपण. तर हे करत असताना काही बदल केले, भर घातली, असं काही झालं? हो, कारण पहिली आवृत्ती 15 साली काढली होती आणि ती 500च प्रती काढल्याच्या कारण असं वाटलं एवढं मोठं कोण देणार आहे. त्यामुळे पण ती 2 महिन्यामध्ये संपून गेली. आमचा प्रोजेक्ट होता त्यामुळे पण संपली असावी कदाचित. लोकांना संपली म्हणजे ती संपत नसते. शुभदा काही आणि मग दुसऱ्या आवृत्तीमध्ये आम्ही फक्त तपासणं म्हणजे सगळं व्यवस्थित आहे ना एवढं झालं. खूप नवीन भर नाही घालता आली. पण तसं जसं मी लॉकडाऊनच्या काळाचा चांगला वापर केला तसंच मी याच्यासाठी लॉकडाऊनच्या काळाचा वापर केला. आणि लक्षात आलं की मधल्या 5-6 वर्षामध्ये बऱ्याच गोष्टी नवीन समजल्यात की आपल्याला, आणि मग त्या घातल्या पाहिजेत भर. आणि ते घातलं तर पुढे सुद्धा आणखी आम्हालाही, आमच्या तायांनाही उपयोग होईल आणि इतरांनाही उपयोगी होईल. भाषेच्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे असं आहे की पहिल्या भागामध्ये आपण जीवन कौशल्यांबद्दल जास्त बोलतो आणि दुसऱ्या भागामध्ये गणित, भाषा आणि मूल्यमापन याच्याबद्दल बोलतो. तर भाषेच्या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही निलेश निमकरांच्या कडनं जे मी शिकले ना त्याची बऱ्यापैकी भर घातली. एक तर संपूर्ण नवीन प्रकरणच आहे भाषेच्या स्वरूपाची जाणीव. म्हणजे प्रिंट अवेअरनेस आणि फोनॉलॉजिकल अवेअरनेस हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्याच्यामध्ये घातल्या. आणखी पहिल्या भागामध्ये ही म्हणजे एक ठरवलं होतं की पानं नाही वाढवायची, त्यामुळे आधीच्या गोष्टी च्या ऐवजी नवीन
गोष्टी अच्छा. असं ठरवलं लिहिली. जास्त सविस्तर लिहिलं, मग तिचं थोडंसं कमी करून संक्षिप्त केलं. हां, असं काही गोष्टी केल्या. किंवा ज्या अवघड संकल्पना होत्या की शिकण्याची प्रक्रिया, म्हणजे शिकण्याची पण याची जी प्रक्रिया आहे त्याच्या संदर्भामध्ये ज्यावेळी लिहिलं त्यावेळी पुरेची स्पष्टता आम्हालाच नव्हती. आणि ते शब्द कन्स्ट्रक्टिव्हिझम हे अवघड आहे सगळ्यांना समजायला. कोणाकोणाचं वाचून किंवा काहीतरी अनुभवातून थोडाफार आम्हाला समजलं, पण मधल्या काळामध्ये त्याची जरा जास्त स्पष्टता आहे. मग ते सगळं पुन्हा लिहून काढलं. काही ठिकाणी टप्पे केले, म्हणजे समजा खेळघर नव्यानं सुरू करायचं तर पहिला टप्पा काय असावा, दुसरा काय असावा, हळूहळू त्याच्यात कसं पुढे जायचं आहे आपल्याला, आणि शेवटी मग आपल्याला जाणीवांच्या विकासाच्या दिशेने कसं यायचं आहे. असा तर सगळा प्रवास एक 10-12 टप्प्यांच्या मध्ये असा सगळा लिहिला. एकच केलं की फोटोग्राफ्स आणि चित्र फार बदललेले, ते खर्चिक पण होतं सगळं की तेच ठेवली, पण बाकी कंटेंटमध्ये पुष्कळचा रिव्हिजन झाली. आणि या सगळ्या कंटेंट रिव्हिजनमध्ये मला संजीवनीची अगदी पहिल्यापासून साथ आहे. म्हणजे सगळं पुन्हा पुन्हा वाचून त्याच्यामध्ये हे करणं होतं. पहिली आवृत्ती लिहिताना माधुरी यादवाडकर म्हणून आमच्याबरोबर, ती 3-4 वर्ष कामच केलं तिने आमच्याबरोबर, दोघींनी मिळून बरंचसं लिहिलं. पण दुसऱ्या तिसऱ्या आवृत्तीमध्ये मात्र मग ती नव्हतीच. आणि आमच्या टीमपैकी लोक सूचना करण्यामध्ये किंवा नवीन सांगण्यामध्ये हुशार, पण लिहिण्यामध्ये तसा कोणी प्रत्यक्ष फारसा सहभाग घेतला नाही. तर तिथे मग ते पालकनीतीच्या लोकांवरच ते काम पडायचं, म्हणजे मी आणि संजीवनी, त्याला पर्याय नव्हता. पण खूप जॉईंट इफर्ट आहे. वर्षा सहस्त्रबुद्ध्यांनी पहिली आवृत्ती सगळी रिव्ह्यू केली होती शिक्षणाच्या अंगाने. काही चुकीचं तर आम्ही म्हणत नाही आहोत, त्यांनी सगळं तपासलं होतं. मोहन देशपांडे सरांचा खूप गोष्टी आरोग्य आणि शिक्षण वगैरे त्या सगळ्याच्या मध्ये शिक्षणाचा फारसा भाग यात नाही, कारण त्याच्यावरनं खूप स्वतंत्र गोष्टी प्रयत्न सुद्धा डेव्हलप केलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही त्याच्यात फारसा त्याचा भाग घेतला नाही. आणि म्हणजे खूप व्यक्ती नेमकं आता याच्यामध्ये ग्राममंगल रमेश पांढरे यांच्या पुस्तकांमधल्या काही गोष्टी आम्ही वापरलेल्या आहेत. त्यामुळे जैनचाही ज्या दक्षिणेकडे शाळा, म्हणजे असं काय आपण काही लिहित नसतो खरं सांगायचं तर. ती जर आपल्याला शिकण्याची गोडी आणि काहीतरी चांगलं शोधण्याची जर हे असेल ना तर मिळत जातात गोष्टी, आणि मग त्या सगळ्या एकत्र आणायची हौस. पण काय घ्यायचं, काय मांडायचं, आणि तू काही तशी लेखिका नव्हेस नाही का, पण कशी झालीस लेखिका ते पण सांग आम्हाला आवडायला. म्हणजे 93-94 साली जेव्हा पालकनीतीला जॉईन झाले संपादक मंडळामध्ये, ते मी पत्रांच्या व्यतिरिक्त आणि डायरीच्या व्यतिरिक्त काही लिहिलेलं नव्हतं. पण म्हणजे यांच्याकडे फारच सगळं मोकळं दार असायचं की इच्छा आहे ना लिहिण्याची आणि काहीतरी करण्याची, मग ये. आणि शिकत गेले. खूप गटाची पण संजयची पण खूप मदत झाली. 5-6 वेळा आम्ही एक गोष्ट लिहायचो की नेमकं जे आपल्याला म्हणायचं ते येईपर्यंत म्हणजे नेमक्या शब्दांमध्ये सुद्धा आणि त्याचा भाव सुद्धा. तर ह्या अर्थाने ते सगळं यावं. आणि एक अट होती पालकनीतीमध्ये आमच्या सगळ्यांसाठी की आपण जे लिहितोय ते आपल्या आयुष्यात आणतोय का, तरच लिहायचं, नाही तर नाही. आणि ती कसोटी फार अवघड होती. आणि एका अर्थाने मग ते सोपं पण झालं, कारण की जे करतोय जगतोय तेच लिहायचंय, तेच मांडायचंय. मग ते मांडता यायला लागलं. म्हणजे स्टेज फिअर होती खूप, लोकांच्या समोर उभं राहून काही बोलणंही शक्य नव्हतं. मग असं समजावलं की आपण नाहीच वेगळं काही बोलायचं ना, आपण जे करतोय तेच बोलायचं. त्यामुळे ती भीती कमी झाली. आणि त्याला एक जेन्युइननेस, प्रामाणिकपणा, प्रांजलपणा जो असतो तो पण येतो ना त्याच्याबरोबर. आणि तू जे म्हणतेस की हे लिहिताना आम्ही खूप ठिकाणून काही घेतला कंटेंट, तर मला नेहमी हे वाटतं की आशयाची वाहक असते भाषा, त्यामुळे भाषेवरचं काम हे दुसऱ्या बाजूनी स्वाभाविकपणे आशय अधिक नेमका करण्याचं काम सुद्धा होत असतं. त्यामुळे करूनच ते यायला लागतं, ही गोष्ट अगदी खरी आहे. त्यामुळे हे फार उत्तम, अत्यंत वाचनीय असं पुस्तक तुम्ही दिल्याबद्दल मला तुमच्या दोघांचंही कौतुक वाटते. बघणीय पण आहे आणि वाचनीय सुद्धा आहे. थोडंसं परत एकदा ह्या चित्रांकडे येते. हो बोल मी फक्त एकच की संपादनाच्या प्रक्रियेमध्ये मी 20 वर्ष काम केलं ना पालकनीती. त्याचा खूप मोठा भाग, कारण आलेले लेख वाचणं, त्याच्यामध्ये काम करणं, त्याच्यावर त्यात लोकांशी बोलणं, ह्या सगळा जो भाग होता. त्याच्यामुळे पण लेखनाच्या ह्याच्यामध्ये सवय होत गेली किंवा येत गेलेल्या नाही, ते लिहूनच अधिक ती स्किल्स चांगली आपली तयार होतात, ही खरी गोष्ट आहे. थोडंसं चित्रांकडे येते परत.
तुम्ही वाळलेली पानं फुलं वगैरे म्हणालात, पण ही आम्हाला नुसती पानं फुलं नाही दिसत आहे वाळलेली. तुम्ही काही चित्रांना पार्श्वभूमी रंगवली आहे, काही लँडस्केप्स दिसत आहेत. तर हे थोडंसं असं आम्हाला समजून घ्यायला आवडेल, म्हणजे ज्यांना कुणाला करावंसं वाटतंय त्यांना पण थोडं दिशादर्शक होईल आणि हे काय आहे नेमकं हे पण आम्हाला जाणून घ्यायचं आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ हे किती सुंदर बगळे आहेत आणि ते किती मस्त लँडस्केप आहे. तर अशा काही चित्रांच्या अनुषंगाने बोललात तरी आम्हाला आवडेल. सगळ्याबद्दल नाही बोलता येणार समजतंय, पण काही 3-4 चित्रांबद्दल तरी तुम्ही मला आतापर्यंत मी जी काही चित्र केली निर्मिती, मस्त काळा, थांब, हे वॉटर आणि मो, या सगळ्या प्रकारात ही चित्र जेव्हा लोकांनी बघितली तेव्हा खूप इन्स्पायर्ड झालेली लोक या चित्राच्या बाबतीत, हा हे आपल्याला करता येईल, हे आपल्याला जमणार आहे. भावगीत गायला बरं वाटलं ना तसं आहे. तर माझ्याकडनं काही घेऊन गेले कोणी लोक, कोणी म्हणजे नाही हे आम्ही करणार. आणि प्रत्येकाला हौस असते काहीतरी शाळेच्या पुस्तकात ठेवायची, करायची, तर ती थोडीशी इलाज करून हा हे मी करू शकतो असं वाटणारी कॉन्सेप्ट ही आहे. आता त्याच्यातला नेटकेपणा, त्यातला हे अगदी नाजूक पेस्ट कसं करायचं हे थोडस टेक्निकल, मग ते शिकलं जातं. एकदा इच्छा झाली, जसं हे म्हणाल की एकदा इच्छा आहे ना मग या लिहा, तसं एकदा इच्छा झाली ना की ते करता यायला. तसं मग बाकी भाग जो काही आहे त्यातला ते गोळा हे करताना त्यातले फॉर्म्स काय आपल्याला जाणवत आहे आणि त्या फॉर्म्स मध्ये काय दिसतंय, मग ती मांडणी तो माझा गेला सगळा 40 वर्षाच्या प्रवासातनं मला जे काही दिसत जातं ते थोडं सोपं जातं मला, पण ते लोकांना पोचतंय पण याच्यात या भाग. नाहीतर मग मस्त काळामध्ये खूप आमच्या ऍबस्ट्रॅक्ट गोष्टी असायच्या, मग त्याला जास्त कॉन्सन्ट्रेशन देऊन बघायला लागायचं, थांबायला लागायचं, वेळ द्यायला. हे कम्पॅरेटिव्हली जाणवतं फॉर्म्स आहेत त्यातलं हे दिसतंय. आणि मग काही चित्रांना बॅकग्राऊंड्स देणं, त्याच्यावरती ठेवून बघणं, हे करणं, असं हे मी प्रोसेस केली आहे. आता हे बघण्याच्या चित्रात मला मी थोडासा काम करण्याच्या बाबतीत तसा ऍक्च्युअल काम करणं आळशी आहे. कमीत कमी काम वाटेल का कोणाला? कमीत कमी काम नाही, जास्तीत जास्त रिझल्ट कसा मिळेल असं. तर याच्यात हे हा कागद आहे अख्खा, या कागदा याच्यात मी काहीच नाही काम केलं आणि फक्त ग्रीन हे जे काय आहेत ना पॅचेस, ते पेन्सिलीनी ते त्याच्यावर की जेणेकरून ते तळ आहे आणि ते बगळे पडल्यानंतर पाण्याशी तर एवढं छोटं कामात ते जास्त रिझल्ट कसा मिळेल अशा पद्धतीचं काम माझं प्रत्येक ठिकाणी आहे. इथे सुद्धा ते बॅकग्राऊंड त्याच्यावर एक फक्त ठेवलंय, ते बॅकग्राऊंडचं ते टेक्स्चर त्याचं इतक्या छान गोष्टी आहेत त्या. आणि काही ठिकाणी फक्त आता हे असे की त्याचं स्वतःच जे काही सौंदर्य आहे, टेक्स्चर आहे, त्याचं हे आहे, त्याचं वेगवेगळं आणि त्यातले काहीतरी ते एकमेकांना गुंतले आणि तर ते तेवढं तितकं छान प्लेन असावं. त्यामुळे ते इथं काही न करता त्याला तेवढंच काम केलं. हे काम, हेही काम, ते धोत्र्याची फुलं आहेत, ती ट्रान्सपरन्सी त्याची ती आणि ते संवाद साधतायत एकमेकांची असं छान. तर या सुद्धा याच्या बॅकग्राऊंड मध्ये मी हे सगळं चिकटवलंय खाली मातकट कलर आणि इथे किंचित ब्लू दिलंय, बाकी काही काम. सगळ्यात जास्त काम केलं ते मी याची म्हणजे रंग घ्या असं. आणि मग ही आणि सगळी माझ्या अवतीभोवती जी काही झाडं आहेत आजूबाजूला नदी काठी इकडं तिथनं आणि एकदा कोकणाची ट्रिप केली होती तर कोकणातनं जे काही मिळालं होत्या त्या गोष्टी गोळा करून ठेवल्या होत्या तर त्या वापरून काम केलेलं. ही पानं बाकी मी आमची घरीच जाळीची पानं पाण्यात ठेवून हे करून ती सडवून वरच ते काढलं. पण ते खूपच मला भावणारी गोष्ट आहे पिंपळ पानं. तर ते हे एक
पोर्ट्रेट तयार झाले, चेहरा, हात आणि हे पोर्ट्रेटची कन्या नंतर भेटली ती आपण खेळण्यावर आली होती आणि तिला ते खूप आवडलं, त्यामुळे तिने त्याच्यासोबत एक फोटो काढून घेतली. असं त्याच्याबद्दल सांग कसलं आहे. हो ना, हे तर अगदी छान साधं सोपं दिसतंय ना सगळ्यांना. हे ऍक्च्युअल त्याची फांदी दिलगिरी निलगिरीची तिथे मी ठेवली आणि ते स्टेपल केली ती पानं आणि ती पानं स्टेपल केली आणि वरतून टूथब्रशनी तर स्प्रे केला सगळा रंग. तर आणि तर ते स्प्रे करून झाल्यानंतर ते वाळल्यानंतर ते बाहेर काढून घेतलंय. त्याच्यातली काही पानं त्याच्यावर मी तशीच चिकटवली. सगळी पानं नाही आहे. नाही, हे बॅकग्राऊंड आहे हे सगळं. आणि मग आणि मग त्याच्यावर थोडस पेन्सिलिंगचं वर्क काम केलंय, इथं पेन्सिल फिरून हे घेतलेलं आहे आणि त्याच्या मागून आणि हे निलगिरीच्या झाडावरती अशी मोमबत्ती येतात ना ती रेडिश थोडीशी असतात तर ती तिथे हे आणि हे सगळं पॅकिंगचे बॉक्सेस आहेत. आमच्या या सगळ्या चित्राच्या बॅकग्राऊंडला आमचे परम मित्र न्यू वे टाईप सेटर्स हे सगळे ही सगळी चित्राची बॅकग्राऊंड जे काय पांढरे आणि हे त्यांच्या ते असल्यामुळं सतत माझ्या बॅकग्राऊंडला खूप तुम्ही वापर केला. ग्रे पेपर पण सगळे त्याच्यातलेच आहेत ना. ग्रे आमचे दुसरे मित्र आमचे पुतणे त्याच्या प्रेस मधले ग्राउंड प्रिंट्स. आता तू बोलता बोलता म्हणालीस ना शुभदा की जे लिहितो तसं आपण वागलं पाहिजे. मला धनुकरांच्या कामात सुद्धा ते दिसतं. खर्चिकपणा इतका टाळलाय, भक्का टाळून अत्यंत उत्तम काम तुम्ही वर्षानुवर्ष करताय. मला अपेक्षित ते होतं मगाशी की या सगळ्या कामाबरोबर जोडून घेण्याच्या मध्ये एक जो आपला आतमध्ये असतं गाभ्याशी ते कुठेतरी की आपण बरोबर तिकडेच आकर्षिले जातो किंवा त्या लोकांच्या मध्ये आपल्याला बरं वाटतं. तर ते मला जास्त जाणवतं त्यांच्या सगळ्याच कामांमधनं नेहमी. आणि आता तू बोलता बोलता जे म्हणालीस त्याच्याही मला वाटतं की इथे जमलेले सगळेजण सुद्धा आपण आपली सगळ्यांची दिशा आहे की रस्ते वेगळे वेगळे असले तरी सुद्धा तर वेगवेगळ्या रस्त्यांनी पण आपल्याला जायचं आहे किंवा जे गाठायचंय ज्याला गंतव्य म्हणतो ते सगळ्यांचं आपल्या एक प्रकारे एकच आहे असं म्हणता येईल. कारण आजूबाजूच्या सगळ्या परिस्थितीला आपण ज्या प्रतिक्रिया देतो आपल्या आपल्या पद्धतीने जी अस्वस्थता आपल्याला येते त्याच्यावरचे मार्ग काढतोय. तर ह्या सगळ्या लॉकडाऊनच्या काळामधून या दोघांनी हा जो सर्जक असा उपक्रम केलाय त्याच्यासाठी आपण आता खरंच जोरदार टाळ्यांनी त्यांचा मला अजिबात हे वाक्य म्हणायला खरं आवडत नाही की एकदा टाळ्या होऊन जाऊ दे पण मला खरंच राहवलं नाही आता अतिशय उत्स्फूर्तपणे हे आलंय. तर ही जी आनंददायी शिक्षणाच्या दिशेने या दोघांचं जे काय हे काम एकत्रितरित्या झालंय खरं म्हणजे दोघंच नव्हे च्या मागे असलेले पडद्यामागचे कलाकार पुष्कळ आहेत. काहींची नावं शुभदाने घेतली पण या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन कौतुक करूया आणि इथे थांबूया. बरोबर 45 मिनिटं झालेली कल्लोळामध्ये आपण काय बोलणार असं होतंय मला. एक गोष्ट अशी की पालकनीती सुरुवात केल्यानंतर तेव्हाच आम्ही म्हणत होतो की पालकनीती मग ही एक चळवळ व्हायला पाहिजे, हे पुढे पसरायला पाहिजे. ते सगळं करण्याची ताकद होती अंगात. असं नव्हतं मासिक फक्त सुरू केलं होतं. मला आज अनेक वर्षांनी हे सांगायला मिळतं आणि फार चांगलं वाटतंय की पालकनीती जेव्हा सुरू केली तेव्हा आणखीन जे माझे मित्र होते ते आता दोघं मित्र इथे आहेत. तिसराही आहे की नाही नाही आलाय बघा. विनय आणि सुनीती हे चौघ जण आम्ही मिळून पालकनीतीची सुरुवात मासिकाची केली होती. आणि तेव्हा आम्ही हे म्हणत होतो की
पालकनीती ही एक चळवळ म्हणून पुढे यायला पाहिजे. तो आपला घास आहे की नाही हे वाटायच्या आत एक चांगली गोष्ट अशी झाली की नंतरच्या काळामध्ये शुभदा, निलिमा, रमेश, प्रिया अनेक जण याच्यामध्ये आली. शुभदा आणि खेळघर सुरू करायचं ठरवलं आणि खेळघराच्या बरोबर अनेक मैत्रिणी त्याच्यामध्ये आल्या. रमेशनी त्याच्या पद्धतीने म्हणजे यातला जो चळवळ याच्यातला भाग आहे की एका माणसाचं काम नसतं ते, अनेक लोक त्यांच्या पद्धतीने काम करतात आणि त्यातनं काम मोठं होतं. निलिमानी संदर्भ सुरू केलं, माहितीघर सुरू केलं. पालकनीती या परिवाराच्या म्हणजे पालकनीती परिवार या संस्थेच्या आतच असं नाही पण त्याच्या बाहेर जाऊन सुद्धा अनेक कामं, उदाहरणार्थ सुजातानी मैत्र फाउंडेशन सुरू केलं. अनेक पद्धतीची कामं उभं राहणं हेच खरं पाहता कल्पना आहे. म्हणजे हे त्या चळवळीच्या मधला याचा अर्थ आहे आणि त्यामुळे या सगळ्या कामांनी ज्या अर्थाने तू म्हणलीस ते मला फार पटलं की आपली दिशा एकच आहे. त्यामुळे या दिशेने जर आपण काम करत असलो तर संस्था म्हणून किंवा म्हणजे खरं पाहिलं तर संस्था एक नाव आपल्याला काय देणग्या घ्यायच्या असतात मुख्य म्हणजे व्यावहारिक सोय आहे ती. त्याच्या पलीकडे खरं पाहता संस्था म्हणून काही नाही. संस्थेच्या पलीकडे जाऊन सुद्धा जे मनामध्ये आहे काय करायचं आहे आपल्याला ती दिशा जर आपल्यासाठी स्पष्ट असली की तू कवितेतनं सांगितलीस आता मुलांच्या वाढण्याकडे, मुलांच्या विकासाकडे, अभ्यासाकडे, पुरण्याकडे, तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला जर साधायच्या असल्या तर त्याच्यामध्ये जे सगळे लोक आपल्या बरोबर आहेत ते तोच आपला परिवार आहे. स्ट्रेंथ आहे तीच आपली स्ट्रेंथ आहे आणि हे अधिक जास्त प्रमाणात करायला हवं. आणि मला वाटतं की शुभदा आणि रमेश या दोघांनीही, निलिमानी या प्रत्येक माणसाने त्याच्यामध्ये फार चांगली भर घातली. आज मला प्रिया खरं कुठे कोविड क्वारंटाईन अच्छा दिसत नाहीये पण प्रिया आणि तिच्या बरोबर नवनिर्मितीची लोक आली. नवनिर्मिती आहे, बालभवन आहे, प्रगत शिक्षण संस्था ही तर आहेच, अक्षरनंदन हो म्हणजे अनेक या सगळ्या ज्या संस्था आहेत, आनंद निकेतन वर्ध्याचं आहे, नाशिकचं आहे, या सगळ्यांनी एकत्र यायला हवं. मी हे आता फक्त शिक्षणाच्या संदर्भात म्हणतेय म्हणून पण त्याच्या बाहेरचेही जे कोणी मित्रमंडळी आहेत ती सगळी यांनी एकत्र येणं खूप आत्ता महत्वाचं आहे. आता फारच जास्त महत्वाचं आहे. ज्या परिस्थितीच्या वातावरणात आपण आहोत आता त्याच्यात मुलांच्यासाठी किती कमी जागा आहे. म्हणजे आपल्याच मनांना त्यांचा अवकाश सुद्धा मिळू नये अशी परिस्थिती आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अनेक लोक कुंपणं बाहेर टाकली जाणं, त्यांच्यावरती अन्याय होणं याचं इतकं मोठं प्रमाण आहे. आणि दुसऱ्या आणखीन एका व्यापक पातळीवरती हवामान बदलाचा एक मोठा प्रश्न जो येत्या 30 वर्षांच्या मध्ये आपल्या समोर येणार आहे. आणि म्हणजे रादर प्रश्न आत्ताच येऊ लागलेला आहे पण 30 वर्षांनी त्याची परिस्थिती अशी होईल की जेव्हा आजची मुलं आपली की जी तेव्हा जगतच असतील, जे त्यांच्यासाठीच जग आहे ते काय स्वरूपामध्ये असेल या काळज्या आपल्या समोर आहेत. आणि त्या सगळ्या गोष्टींना जर आपल्याला त्याच्यातनं उभं राहायचं असेल, जगायचं असेल, तगायचं असेल तर आपल्याला एकमेकांचे हात जोडणं, एकमेकांना सहाय्य आणि सहकार्य करणं हे फार महत्वाचं आहे. आणि खरं पाहिलं तर या सर्जक वातावरणात म्हणायला मिळतंय
याच देखील मला छान वाटतंय आणि त्याच्याबद्दल या दोघांना काय धन्यवाद. शांताबाई, हो सुजाता. सुजाताने कार्यक्रमाला सुरुवात केली, पण तिची ओळख करून द्यायची राहिली आहे, ती काम मी करते. खरंच ती पालकनीतीची मैत्रीण ही तिची ओळख आहेच, पहिली ओळख आमच्यासाठी ती आहे. वैयक्तिकदृष्ट्याही रमेश आणि माझी खूप चांगली मैत्रीण आहे ती, पण याच्याही पलीकडे सुजाताची खूप मोठी ओळख आहे. सुजाता शिक्षिका होती, शिक्षिका म्हणून तिने काही वर्ष काम केलं. त्याच्यानंतर राज्य शिक्षण संस्थेत म्हणजे SCRT मध्ये शिक्षण विभागामध्ये अनेक अधिकाराच्या पदांवरती तिने काम केलं. गेल्या वर्षी जेव्हा ती रिटायर्ड झाली, स्वेच्छानिवृत्ती जेव्हा तिने घेतली, त्यावेळेला ती मराठी विभाग प्रमुख होती. आणि आता रिटायरमेंट नंतर म्हणजे रिटायरमेंटच्या वय नाही झालेलं, पण रिटायरमेंट स्वेच्छानिवृत्तीच्या नंतर तिने आणि तिच्या मित्रांनी मिळून मैत्र फाउंडेशन नावाची एक संस्था चालू केली आहे. प्रतिबंध मुलांच्या विकासासाठी, शिक्षणासाठी ती संस्था आहे. सोलापूर जवळ करकम नावाचं एक छोटं गाव आहे, तिथे त्यांनी ते काम करायचं असं ठरवलेलं आहे. आणि आता मला तर खरी इच्छा आहे अशी की ती जेव्हा तिचं म्हणणं मांडेल तेव्हा थोडंसं त्या कामाबद्दल तिने आम्हाला सांगावं, त्यातली आव्हानं आणि तुला जे जाणवतं ते. आणि सगळ्यांची मदत, सगळ्यांचा सहभाग काय पद्धतीने हवा आहे तर तेही तू सांगावंस असं. आणि मी सुजाताला विनंती करते की मॅन्युअलच्या सगळ्या आमच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ती साथीला होती आणि त्याचं काय तुला वाटतं त्याच्याबद्दल तुझं मत. बसून बोला. खरं तर 2003 साली मी सोलापुरातून पुण्यामध्ये आलो आणि म्हणजे एक वेगळी मुलगी जिला डाऊन्स आहे, आता 27 वर्षाची आहे माझी मुलगी आता ती, म्हणजे तिला शिकवण्याचं आव्हान आणि शिक्षण खात्यातली नोकरी. म्हणजे शिक्षिका होते, जसं आता तिने सांगितलं, परीक्षा देऊन डिपार्टमेंटमध्ये आले आणि तिथंही शिकवण्याच्या विभागामध्ये जास्त रस असल्यामुळे तिकडं अट्टहासानं त्या बाजूला गेले. म्हणजे ह्या दोन्ही ज्या जबाबदाऱ्या होत्या त्या अखंड शिकण्याची मागणी करणाऱ्या, गरज अपरिहार्य गरज असणाऱ्या अशा होत्या. आणि हा जो एक प्रवास होता माझ्या आयुष्याचा, त्याच्यामध्ये पालकनीती गटाची भेट हा म्हणजे हा प्रवास, हे सगळं शिकणं आनंदाच्या दिशेने कसं होऊ शकतं हे मला समजून देण्याचा अवकाश पालकनीतीच्या गटाने दिला. आणि त्यामुळं पुढची सगळी आव्हानं, पुढचं सगळं शिकण्याची प्रक्रिया ही किती आव्हानात्मक असते आणि तेवढीच ती आनंददायी असते. म्हणजे शिकवायचं कसं हे शिकवणं, कारण मी प्रशिक्षक म्हणून काम करते, शिक्षकांना शिकवण्याचं काम, पण त्याच्या आधी शिकण्याची प्रक्रिया कशी होते याच्याकडं किती अंगानी, किती बाजूनी कसं बघता येतं याची एक नजर, दृष्टिकोन विकसित होण्यासाठी मला या पालकनीती गटाबरोबरचं काम आणि त्यांच्याबरोबर राहणं याचा खूपच मोठा उपयोग झाला आणि स्वतःला समृद्ध त्याच्यातनं करता आलं. संजूताई म्हणाली ते खरं आहे की 2003 पासून साधारण 13-14 पर्यंत मी या गटाबरोबर होते. तर ती बीज की आपण आपल्याला जे कळलंय आणि ज्याची गरज दिसतेय बाजूला आणि आपण ते करू शकतो असं वाटतंय, तर ते देणं आहे आपल्याला आणि आपण ते करायचं आहे असं म्हणून. आणि नवरा पत्रकारितेत होता, त्यानेही व्हॉलंटरी घेतली आणि दोघांनी मिळून सुरू केलं की एक मुलगी वाढवताना आणि शिक्षण खात्यामध्ये काम करताना, पालकनीतीच्या गटाबरोबर काम करत असताना की अशा प्रकारची जी कमी बुद्धिमत्ता असलेली मुलं असतात, असं आपण म्हणूया की निसर्गानं काही उणीवा त्यांच्यामध्ये दिलेल्या असतात, पण जर योग्य पद्धतीने या मुलांच्या बरोबर लहानपणापासून काम केलं तर ती स्वतंत्र माणूस म्हणून
छान जगू शकतात. आनंदानं जगणारा माणूस ते होऊ शकतंच. असा एक स्वतःच्या अनुभवातनं विश्वास आला आणि मग असं वाटलं की हे पोचवूया लोकांच्या पर्यंत, आणि म्हणून ते कर्कमला ते काम सुरू केलं. आत्ता सध्या तिथे एक 18+ वयोगटासाठीचं स्वतःच्या पायावर या मुलांनी उभं राहावं याच्यासाठी त्यांना काम शिकवणं अशा स्वरूपाचं एक उद्योग केंद्र, समावेशक उद्योग केंद्र सुरू केलं. आता सध्या तिथे 5-6च मुलं आहेत. गावाच्या बाहेर असल्यामुळे त्यांना गावातून नेणं आणणं, कारण हे पालक तिथले असे नाहीच आहेत की जे स्वतः आणून सोडतील वगैरे, म्हणजे त्यांना घरी जायचं आणायचं वगैरे असं चालू आहे. आणि सगळ्यात एक या वर्षभरात आलेला एक खूप आत्मविश्वास देणारा अनुभव म्हणजे ही जी 6 मुलं माझ्याकडे येत आहेत ती गावामध्ये वेडी म्हणून फिरत होती, त्यांना वेडी म्हणत होती. आणि म्हणजे ज्या 2-3 मुली होत्या त्या घराच्या बाहेर कधी पडल्याच नव्हत्या, कधीतरी वेडी वाटली भांडी धुणं करणं वगैरे एवढं काम, आणि मुलं सततच घराबाहेर आणि त्यांना चिडवलं जायचं, कुठेही जायचं काय. पण ती मुलं आज माझ्याकडे एक वर्षभर, त्या वर्षातलं सुद्धा 3 महिने मध्ये बंद होतं, पण आता 6च मुलं असल्यामुळं पुन्हा एकदा सुरू झालं. तर ज्यांना हातात कात्री धरता येत नव्हती, ज्यांना हात थरथर कापत होते, एका ठिकाणी बसायची सवय नव्हती, ती 6च्या 6 मुलं आता माझ्याकडे छान मेडिकलची कागदाची पाकिटं करण्यापासून सुरुवात केली. त्यांचे छोट्या स्नायूंचा विकास व्हावा आणि हळूहळू सोपं करत त्यांना ते, आणि विश्वास होता की ती करू शकतात काम म्हणून, कारण माझी मुलगी करू शकते तर ही करू शकते. आणि आता एक 2-3 कामं सुरू केलेली आहेत छोटी, आणि ती छान मुलं करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती खूप त्यांचा कॉन्फिडन्स वाढलाय आणि खूप आनंदाचं आहे. आणि घरातल्या माणसांचं 1 वर्षानंतर एक आई परवा म्हणाली की नाही आता आमची मनीषा घरात आमचं ऐकते. म्हणजे कधी प्रेमाने बोलणंच, कधी माया, प्रेम, स्पेस असं काहीच न मिळालेली 42 वर्षाची छोटीशी इतकी छान आनंदी मुलगीच म्हणावं लागेल तिला ती. तर सतत उद्धटपणाने वागणं, सतत हे पण असं तिच्याकडून व्हायचं. पण हा सुद्धा बदल होऊ शकतो असा विश्वास आलाय. आणि ऍक्च्युली गावात तिथे 15-16 अशी मुलं आहेत, पण हळूहळू त्यांची नेण्याची व्यवस्था करणं, मुक्तमुख हे सगळं चालू आहे. आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला खरं तर मतिमंद मुलांच्यासाठी काम सुरू करायचं असं डोक्यात होतं, पण तिथं गेल्यावरच लक्षात आलं की अरे हायस्कूलमध्ये, तिथल्या शाळांच्या मध्ये अशी मुलं आहेत की जी 8वीत गेलेली आहेत. 5वी ते 8वीतल्या जवळपास 60 ते 70% मुलांना दुसरीच्या पातळीवरचं वाचता येत. आता ही वाचता न येणारी मुलं की ज्यांना शिक्षक गतिमंद म्हणतात, ज्यांना शिक्षक मतिमंद सुद्धा म्हणतात, म्हटलं ही जैविक आणि बायोलॉजिकली मतिमंद असलेल्या मुलांच्या बरोबर काम करतोय आपण, पण ह्या व्यवस्थेनं आणि आम्ही ज्यांना गतिमंद आणि मतिमंद बनवलंय ती जबाबदारी कोणी घ्यायची. आपण ते करू शकतो. ती एक छोटीशी सुरुवात ती पण आता केली आहे. आणि तिसरं एक काम जे आत्ता सुरू केलं, म्हणजे असे 5-6 प्रोजेक्ट्स आहेत डोक्यात, पण आत्ता सुरू असलेलं तिसरं काम म्हणजे विशेष मुलांच्या शाळांमध्ये जाऊन तिथल्या पालकांच्यासाठी आम्ही जे पुस्तक लिहिलंय दोघांनी मिळून मर्यादांच्या अंगणात वाढताना, ती आमची गोष्ट आहे खरं तर. की आम्ही काय केलं, कसे चुकलो, कुठे शिकलो, त्यातनं काय घडत गेलं आणि त्यातून माझी मुलगी एक छान माणूस म्हणून कशी तयार झाली. पण त्याचं अभिवाचनाचे कार्यक्रम त्या विशेष मुलांच्या शाळांमध्ये पालकांच्यासाठी जाऊन करत होते. आणखीन जास्त खूप ठिकाणी करायचे आणि त्यासाठीची धडपड, प्रोजेक्ट प्रपोजल्स हे सगळं चालू आहे. खरं म्हणजे मला असं वाटत होतं की संजूला आणि मी म्हटलं सुद्धा की हे बॅच होईल माझं काम इथे सांगणं म्हणजे, पण मैत्रिणीचा आग्रह होता म्हणून सांगितलं. आता एक 5 मिनिटात पुस्तकाच्या संदर्भात थोडंसं बोलते. खरं तर मला माहित नाही शुभदानी मला पुस्तकाबद्दल का बोलायला सांगितलं, कारण मी म्हणजे तशी एका अर्थाने शिक्षण शास्त्रातली तज्ज्ञ अभ्यासक वगैरे असं नाहीये, नाहीच आहे. पण मराठी विषयाबद्दल म्हणजे भाषेच्या बद्दल मी ते म्हणू शकते. पण हे सगळं इतकं सगळं अख्खं कवेत घेणार आहे. आणि अजून एक आहे की ज्या वेळेला पहिल्यांदा मी हे पुस्तक पहिली आवृत्ती मिळालेली म्हणजे बघितली, त्यात थोडीफार होते मी ते जे वाचलं तेव्हा माझी पहिली प्रतिक्रिया म्हणजे मी त्याच्या प्रेमात पडली. आणि जेव्हा आपण प्रेमात पडतो त्यावेळेला आपल्याला त्याच्यातले दोष वगैरे जरा कमीच दिसतात, म्हणजे तर त्यामुळे तसं त्या अर्थाने समावेशक असं माझं
मांडणी मी करण्याचा माझा अधिकार आहे असं मला वाटत नाही. तरी पण मला असं वाटलं की नवीन खेळघरं सुरू व्हावीत म्हणून ही टॅगलाईन आहे ह्या सगळ्या कामाची, मला असं वाटतं. आणि मी हे पूरक शिक्षण किंवा अनौपचारिक शिक्षणातून उभं राहिलेलं हे सगळं काम आहे. आणि माझं जे अख्खं सगळं काम आणि आयुष्यभर जी नोकरी केली हे केलं ते सगळं औपचारिक शिक्षणाच्या प्रवाहामध्ये. म्हणजे तसं शिक्षण म्हणजे असतं तसं, त्याच्यामध्ये खूप गोष्टी, गाभा तोच आहे, हे सगळं त्याच आहे. तरी पण औपचारिक आणि अनौपचारिक मध्ये काही फरक तर नक्कीच आहे की निश्चित अभ्यासक्रम असणं, त्या चौकटी असणं, हे असणं, हा एक फरक त्याच्यामध्ये आहेच आहे. आणि हे सगळं मी स्वतः तसं करून बघितलेलं नाही. जास्त जवळ आहे की औपचारिक शिक्षण व्यवस्थेची. त्यामुळे माझा बघण्याचा चष्मा या पुस्तकाकडे थोडासा असा राहणार आहे की म्हणजे प्रस्तावनेत म्हटलंय आणि शुभदानी पण सांगितलं की केवळ खेळघराच्या कार्यकर्त्यांना किंवा नवीन खेळघरं सुरू करणाऱ्या व्यक्तींसाठीच हे पुस्तक छान आहे, उपयोगी आहे असं नाही, तर शिकवण्याच्या प्रक्रियेत असलेल्या प्रत्येक माणसासाठी. पण आज मला वाटलं की खूप जास्त तीव्रतेनं, जसं रंजूंनी पण तो एक मुद्दा मांडला, ती गरज कुठं आहे तर मला असं वाटतं की ज्या शाळा हीच खेळघर व्हायला लागली. म्हणजे ज्या पद्धतीने खेळघरांमध्ये या प्रकारचं काम चालतं त्याच पद्धतीने ते जर शाळांमध्ये किमान प्राथमिक पातळीवरती तरी त्याची खूप खूप जास्त निकडीची गरज आहे. आणि ते सगळं तिथपर्यंत जायला हवं या दृष्टीने. आणि मग एक माझा शिक्षक सामान्य जिल्हा परिषदेच्या शाळेत काम करणारा तो कसा बघेल या पुस्तकाकडे, असं थोडंसं पण मी बघितलं. आणि मग ते एक 3-4 मुद्दे जे वाटले ते मी म्हणते. आणि मला अजून एक असं वाटलं की सुरुवातीला मी जेव्हा हे पुस्तक वाचलं आणि ही 3री आवृत्ती पण रात्रीपर्यंत वाचत होते, तर त्याची काही बलस्थानं आहेत की जी बोलता बोलता इथे पण आली, पण ती आणि काही वैशिष्ट्ये आहेत ती पण मला माझ्या दृष्टीने दिसलेली थोडीशी मांडावी. एक तर म्हणजे ना मला खूप खूप महत्त्वाचं वाटतं की ह्याच्यामधली ह्या सगळ्या प्रक्रिया, म्हणजे आधी केलं आणि मग सांगितलं, हा तर एक सर्वात मोठा याचा बळ आहेच आहे. पण विकसनशीलता दिसते आहे. म्हणजे ती अगदी त्याच्या शीर्षकामधून आनंदानं शिकण्याच्या दिशेने, म्हणजे प्रवासाचंच सूचना आहे ना तिथे असं नाही की ते आम्हाला सापडलंय. कारण सगळेजण, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खरा आनंद असतो तो प्रवासात असतो. मुक्कामापाशी पोचायचं असतं, पण तिथे पोहोचण्याच्या प्रवासातला तो आनंद आहे. आणि हा सगळा शिकण्याच्या दिशेने झालेल्या प्रक्रियेतला आनंद हा ह्याच्यामध्ये दिसतोय. आणि शुभदानी असं म्हटलंय की ह्याच्यामध्ये प्रस्तावनेमध्ये की 3री आवृत्ती काढत असताना पुन्हा मधल्या 5 वर्षाच्या काळामध्ये जे काही नवं सापडलं, नवं लक्षात आलं, ते याच्यात भर घालण्याचा मोह झाला असं काहीतरी म्हटली आहे. पण मला वाटतं हा मोह नाही आहे, तर ही अपरिहार्यता आहे ना. म्हणजे आपण ज्या पद्धतीने काम सुरू केलं आणि ज्या पद्धतीने ते पुढे नेलं, तर हे होत राहणार. आणि जशी पहिली आवृत्ती लवकर संपली तशी ही सुद्धा, म्हणजे आता आपल्या समोर आलंच की त्याचं सगळं रूप, ही सुद्धा लवकर संपणार आहे. आणि पुढची आवृत्ती करताना सुद्धा अजून ह्या गोष्टी सतत विकसनशीलच असणार आहे हे सगळं, असं मला वाटतं. कलात्मकतेविषयी या दोघांच्या मुलाखतीतून खूप सारं आपण ऐकलंय. म्हणजे मला कळत नाहीये की ह्याला कलात्मसमर्पकता असं म्हणायचं की समर्पक कलात्मकता, ते भाषेच्या लोकांनी सांगावं, पण ते मला दोन्ही वाटतंय. आणि आता ती बोलणारी व्हिज्युअल्स विषयी तर खूप बोलले. फक्त एक मुद्दा मला इथे प्रकाशाने सांगावायचा असं वाटतोय की ती समर्पक आहेत, ती बोलकी आहेत चित्र. आपण जे वाचतोय त्याच्याबद्दलची आपली समजूत वाढवणारी आहे. कधी कधी जे वाचतोय त्याचा प्रत्यय देणारी आहे, कधी कधी त्याचा परिणाम दाखवणारी पण आहे. पण ज्या वेळेला आम्ही निलेश लिंकर सरांच्या कोर्समध्ये एक मुलांच्या पुस्तकातली चित्र कशी असावी या संदर्भात काही शिकत होतो, त्यावेळेला म्हणजे ते लक्कन मला जाणवलं ते पुस्तक रात्री परत नव्याने बघत असताना की जे मजकुरात लिहिलंय ना त्याच्याही पुढचं शोधायला जागा देणारी चित्र मुलांच्या पुस्तकात असावीत असं सर म्हणायचे. म्हणजे तसं की जे मजकुरात सांगितले तेच जर चित्र सांगत असतील तर ते चित्र पुस्तकासाठी योग्य नाही. आणि मला असं लक्षात आलं की अशी खूप सारे चित्र आणि खूप सारे व्हिज्युअल्स किंवा रेखाचित्र असतील तर ती ह्या पुस्तकात आहेत. आणि त्याच्यामुळं ते खूप छान, कारण आपल्याला एखादी गोष्ट खूप छान आणि अशी केव्हा वाटते की ती
आपल्याला काहीतरी एक आव्हान देत असते, अरे यातनं हे पण दिसतंय, हे पण दिसू शकतं, हे असं पण होऊ शकतं, की या जागा आपल्याला मिळतात ना आपल्याला विचार करायला तिथे. त्यामुळे तो एक भाग मला खूपच जास्त जाणवला आणि आवडला. म्हणजे शास्त्र आहे खरं तर हे एक अध्यापन किंवा शिकवण्याचं, पण त्या भाषेमध्ये आणि हे कुठेही क्लिष्टता नाही, कुठेही असे शब्दबंबाळ असं ते झालेलं नाही. अर्थात ते सगळं पालकनीतीच्या पूर्ण गटाचंच वैशिष्ट्य आहे याचं, त्यामुळं ते तसं होणं स्वाभाविक होतं. पण मला असं वाटलं की विचार आहे, भावना, संवेदना आणि कृती, म्हणजे हे शास्त्र, शिकवण्याचं शास्त्र जर ह्या 4 गोष्टींच्या मध्ये बुडवून काढलं तर ते त्यात ते मूल्य तर ते कसं दिसेल. तसं हे पुस्तक असं ते छान झालेलं आहे असं मला वाटतं. शिक्षण जगण्याशी जोडलेलं हवं असं आम्ही सगळेच म्हणत असतो, सगळेच म्हणतात. पण कुणाच्या जगण्याशी? शिकणाऱ्याच्या. ते शिकणाऱ्याच्या जगण्याशी कसं जोडून घ्यायचं, पण ते जोडून घेता घेता त्याच्या आजच्या जगण्याशी आपण ते जोडतोय, पण त्याचं उद्याचं पण जगणं आहे ना. म्हणजे त्याला आज काय आहे आणि उद्या काय, म्हणजे एक याच असणार आहे किंवा असायला हवं. तर हे हा प्रवास पण त्या ऍक्टिव्हिटी मधून आणि ह्याच्यामधून इतका सुंदर जाणवतोय तो असा. म्हणजे एकच उदाहरण द्यायचं तर ताई खेळघरामध्ये खेळघराचे नियम मुलांच्या मदतीने तयार. तर ते नियम तयार करत असताना काय होतं की वस्तू जागेवर ठेवत नाही, मग वस्तू जागेवर ठेवायला आधी. म्हणजे आत्ता किंवा एकमेकांची भांडायचं नाही किंवा मोठ्या आवाजात न बोलणं, तर आत्ता हे होत आहे. पण याच्यातून आपल्याला कुठे जायचं आहे याचं पण एक असं प्रवास खऱ्या अर्थानं तो तिथे. आणि हे जवळपास सगळ्याच ऍक्टिव्हिटी मधून आपल्याला हे सूत्र मला असं जाणवतं. एक अनेक प्रश्न आणि अनेक आव्हानं जी समोर आली हे काम करत असताना, तर त्याच्याबद्दलची मांडणी जी केली आहे त्याच्यामध्ये एक प्रांजळपणा आहे, कुठे म्हणजे इथे हुकलो इथे शिकलो असं पण मांडलेलं आहे. आणि मला ना हा जो मुद्दा इथे म्हणजे मग अशी तू असं म्हणालीस की त्याची मॉड्यूल्स आहेत, म्हणजे लैंगिकता शिक्षण असेल किंवा नातेसंबंधांचं असेल, संवादाचं असेल, तर आज आम्ही ज्या ठिकाणी मी राज्यभरामध्ये जिथे जिथे प्रवास केला अधिकारी म्हणून पाहिल्या शाळा किंवा आता सुद्धा बघते, 2 प्रश्न माध्यमिक शाळांमध्ये अत्यंत तीव्र स्वरूपामध्ये आता सध्या जाणवत आहेत. ते एक म्हणजे शिस्तीचा आणि दुसरा म्हणजे मुला-मुलींच्या नातेसंबंधांच्या बाबतीत. तर 5वी 6वी पासून ह्या मुलांच्या या गोष्टी मुला-मुलींच्या सुरू होत असतात. आता याची कारणं आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, माध्यमं आणि हे सगळं, पण त्याच्यावरती काम कसं करायचं याची थोडी देखील दिशा, योग्य दिशा या मोठ्या माणसांच्या जवळ त्यांच्यासोबत काम करणाऱ्या नाही. म्हणजे ते एकतर कर्मठ प्रतिबंधात्मक असं काहीतरी करतात. तर हे संवादाच्या माध्यमातून हे असं कसं जाता येईल याचं एक खूप छान काय म्हणूया आपण दिशा हे पुस्तक वाचताना मिळू शकते. आणि त्यासाठीच म्हणजे त्यासाठी सुद्धा खरं तर या पुस्तकाचा आणि यातल्या मॉड्यूल्सचा प्रचार आणि प्रसार खूप सारा व्हायला पाहिजे. ही खूप मोठी गरज आहे असं मला खूप तीव्रतेनं जाणवत आहे. आता भाषेच्या संदर्भात थोडंसं म्हणजे असं वाटलं की आता हे बाकीचं सगळं आहेच आहे खूपच छान, पण एक पुढच्या वेळची आवृत्तीचं हे करत असताना अजून एक प्रश्न खूप तीव्रतेनं अख्ख्या राज्याला किंवा सगळीकडे भेटजावत होतं, म्हणजे लेखन वाचनात मागे असलेल्या मुलांमध्येच. जसं मी म्हटलं की मला तिथे म्हणजे माझा थोडा ट्रॅक बदलून मला तिथे ते काम घ्यायला लागलं, भाग पडलं मला ते करणं. तर 5वी ते 8वी मध्ये म्हणजे सगळे सगळे हे सांगताय की लेखन वाचनामध्ये खूप मागे आहेत. मग मुलं 8वीत जातं पण त्याला 8वीचं वाचता येत नसतं, तर त्याची सगळी शिकण्याची प्रक्रियाच तिथे थांबून जाते आणि वाचतात किमान आलंच पाहिजे ना. तर मला असं वाटतं की इथं खेळघरातल्या झोपडवस्तीमध्ये ज्या प्रकारची मुलं आपल्या खेळघरामध्ये येतात त्यांच्याबरोबर हे काम तुम्ही नक्कीच केलेलं असणार आहे, कारण ती मुलं अशीच असण्याची शक्यता जास्त आहे त्याच्यामध्ये. पण त्याचं जे काय म्हणूया आपण की त्याच्याबद्दलचं लेखन असं विखुरलेलं म्हणजे हे सगळं असं ऑर्गनाईज करून केलं तर ते होईल. हां, पण ते थोडंसं अजून ऑर्गनाइज्ड स्वरूपात असं काही देता येईल का पुढच्या ह्याच्यामध्ये, त्याचा मला असं वाटतं की नक्की विचार करावा, कारण त्याची खूप जास्त गरज म्हणजे प्रत्येकच शाळेमध्ये त्याची गरज आहे, इतकी जास्त गरज आहे त्याची.
त्यामुळे ते थोडंसं आणखीन करता येईल का, म्हणजे तुकड्या तुकड्याने आहे, पण ते प्रत्येक शिक्षक म्हणून माझी तेवढी काय म्हणे आपण कॅपॅसिटी नसते ना, की हे इथं आहे मग इथला एक घेऊ, इथलं एक घेऊ, इथलं एक घेऊ, मग ते असं मिळू आणि मग ते काम करू, हे नाही शक्य होत शिक्षकांना असं. आणि म्हणजे मूल नेमकं कुठे आहे, म्हणजे तुम्ही असं त्या मूल्यमापनाच्या विभागामध्ये वगैरे ते म्हटलंय की मूल कुठे आहे ते जाणून घ्यायचं, मग उद्दिष्ट ठरवायची, मग त्याचा अभ्यासक्रम ठरवायचा. ह्या आमच्या शिक्षकांना सवय कशी असते की एक दिलेला असतो ना अभ्यासक्रम आम्हाला नाही का, आणि मग त्याच्यावरती आम्ही ते घेऊन जातो पुढे. म्हणजे अगदी कसं सेट अभ्यासक्रम किंवा सेट कसा प्रोग्राम द्यावा असं मी नाही म्हणत आहे, निलेश करत त्याच्यावर काम केलेलं आहे, पण तरी सुद्धा या पुस्तिकेमध्ये जर आपण त्याच्याबद्दलचं काही आपण ते करून बघून म्हणू शकलो तर मला असं वाटतं की फार छान ते होईल. म्हणजे शिक्षकांच्या साठी सुद्धा समावेशकता हा एक गुणधर्म अजून त्याला ऍड होईल आणि शिक्षकांना सुद्धा ते आणखीन जास्त आपलं होईल. आता फक्त नवी खेळघरं सुरू व्हावीत म्हणून नाही, तर मला असं वाटतं की हे पुस्तक आणि ह्यातला विचार हा जसं सगळी म्हणाले तसं खूप जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचायला हवा. फक्त एकच मुद्दा सांगते शेवटचा, की बऱ्याचदा काय होतं की व्यवस्थेमधल्या अधिकारी आणि व्यवस्थेमध्ये काम करणारी माणसं यांना ह्या अशा प्रकारच्या खूप जास्त कष्ट करून आणि बारीक सारीक गोष्टींवरती काम करून म्हणजे इन्स्टंट यश हवं असतं, असे प्रोग्राम हवे असतात व्यवस्थेत. हे हा एक प्रोग्राम राबवला की राज्यातल्या सगळ्या मुलांना वाचतात, अशा प्रकारचं ते हवं असतं. आणि आता त्याची कारणं आणि ते सगळं आपण आता त्याच्यामध्ये नको जाऊया, पण मुद्दा असा आहे की हे काही या व्यवस्थेमध्ये काम करणारे काही लोक सुद्धा आता त्यांचं मूल्यमापन मुलांच्या शिकण्यावर होण्याची वेळ मागच्या 1-2 वर्षामध्ये होते की तुम्ही का चांगले शिक्षक, तुम्ही का चांगले अधिकारी, तर तुमची मुलं जास्त चांगली शिकतात म्हणून हा विचार आता हळूहळू येतोय पुढे. आणि मला असं म्हणायचं की याचं स्वागत, या पुस्तकाचं, यातल्या सगळ्या विचारांचं स्वागत करणारा एक गट, एक किमान 20-25% गट की जो अधिकारी म्हणून काम करतो किंवा विशेषतः डाएटला शिक्षक प्रशिक्षक म्हणून काम करतो, तो आहे. फक्त त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचणं आहे. मग त्या पोहोचण्याच्या काही सर्जक म्हणूयात आपण, इथे सुद्धा आपल्याला सर्जकच कल्पना राबवाव्या लागणार आहेत. निलेश टेमकरांचा कोर्स आम्ही जेव्हा केला होता, 15 लोकांनी मिळून 1 वर्षभराचा तो कोर्स केला. त्या कोर्समध्ये काम करणारी माणसांचा जो एकूण समज आणि परफॉर्मन्स राज्यामध्ये इतका वेगळा दिसला 1 वर्षाच्या कोर्स नंतर की मला किमान 40-50 लोकांनी तिथे विचारलं, मराठी विभाग प्रमुख म्हणून, आमच्यासाठी हे कधी करताय आणि पुढच्या वेळेस आमचं नाव या कोर्समध्ये घ्यायचं. याचाच अर्थ असा आहे की लोकांना चांगलं हवं आहे आणि ती माणसं व्यवस्थित आहे, तर त्यांच्यापर्यंत आपण हे नक्की पोहोचूया. आणि मी फक्त एवढंच सांगते आता की ह्या सगळ्या पोहोचवण्याच्या आणि ह्याच्या प्रक्रियेमध्ये मी सोबत आहे आता. आणि यानंतर आपण बोलायचं राहिलं माझ्या हातून काम. पण आता या कार्यक्रमाच्या अखेरच्या महत्वाच्या टप्प्यावरती येतोय. मी श्याम सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत. संजीवनीताई, शुभदाताई, डॉक्टर विनय सगळे माझे मित्रच आहेत. विनय तर लहानपणापासून मी ओळखतोय. थोडासा उशीर झालेला आहे, त्यामुळे शक्यता कमी वेळात मी मला जे काही थोडंसं बोलायचं ते सांगतो. आनंदाने शिकण्याच्या दिशेने 3री आवृत्ती पब्लिश झालेली आहे. पहिल्या आवृत्तीपासून मी शुभदाताईंच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. खूपच चांगला उपक्रम आहे, त्याच्याविषयी खूप बोललं गेलेलं आहे, त्यामुळे जास्त डिटेलमध्ये मी जात नाही. बरेच चॅप्टर्स त्यांनी ॲड केलेले आहेत. मांडणी, कंटेंट, 35 ठिकाणी खेळघराच्या सॉर्ट ऑफ ब्रांचेस आहेत. ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे, नो डाऊट अबाउट इट. आणखीन काय याच्यामध्ये होऊ शकतं असं सुवेदाताईंनी एक थोडासा धागा घेतलेला आहे, तेवढ्यापुरतंच मी बोलेन, जास्त काही बोलू इच्छित नाही. खेळघराची ॲक्टिव्हिटी आज शहरी
जे झोपडपट्टी भाग आहेत याच्याशी आज निगडीत आहे. त्यातला एक फार महत्त्वाचा भाग त्या करतायत ते म्हणजे त्यांची नीतिमूल्य किंवा जीवनमूल्य कशी वाढवायची. हा आज फक्त झोपडपट्टीतला विषय नाही आहे, हा सगळीकडचाच विषय आहे. मी थोडासा वेगळ्या वातावरणातल्या मुलांशी असोसिएटेड आहे, ते म्हणजे आदिवासी एरियातल्या मुलांशी. बऱ्याच जणांना इथं माहिती आहे की अनुताई वाघांनी ते या कोलवाडमध्ये डहाणू एरियामध्ये हे सगळं काम चालू केलं. त्यांच्या ताराबाई मोडक आणि विजूबाई वदेका यांचा विजूबाई वदेकांचा ह्या पुस्तकात निस्व उल्लेख आहे. त्यांच्या प्रेरणेतून हे सगळं काम चालू आहे. आजही आम्ही ते काम पुढं चालू ठेवलेलं आहे. पण आज थोडासा फोकस मुलांपेक्षा शिक्षकांवरती कसा जास्त देता येईल हा झालेला आहे. जसं त्या सांगत होत्या की मुलांमध्ये कमी काहीच नसतं, आपण त्यांच्यात किती जास्त इन्कल्केट करू शकतो ते जास्त महत्त्वाचा भाग आहे. नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये जे काय अभिप्रेत आहे त्यातला खूप भाग या हास्यपुस्तिकेमध्ये आलेला आहे आणि त्याचा हे रेफरन्स बुक म्हणून सगळीकडे कसं पोचू शकेल याचा आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजे. मी तर नक्कीच करेन, काही व्यासपीठापर्यंत ते कसं पोचवते. पण माझी शिवरत्यांना अशी विनंती आहे की जसं तुम्ही आज झोपडपट्टी आणि तिथली मुलं आणि त्यातले पालक यांच्या नीतिमूल्य आणि जीवनमूल्यावरती काम केलंय तसं तुम्ही आणखीन एक्सपांड करा. आणखीन वेगळ्या एरिया ज्या आहेत, उदाहरणार्थ आदिवासी मुलांच्या बाबतीतली नीतिमूल्य जीवनमूल्य आणि त्यांच्या पालकांची नीतिमूल्य जीवनमूल्य, एक छोटंसं फक्त उदाहरण देईन आणि मग थांबेन. ह्या सर्व मुलांना, त्यांच्या पालकांना आणि नंतर पुढे सुद्धा ह्या मुलांना नोकरीमध्ये सरकारने खूप काही प्रोव्हिजन्स करून ठेवलेले आहेत. खूप काही त्यांच्यासाठी रिझर्वेशन्स आहेत. त्यांना पुढं कसं जाते याच्यासाठी गेल्या अनेक वर्ष वेगळ्या पातळीवरती काम चालू आहे. पण त्याचा परिणाम असा झालेला आहे की त्यातल्या मागची बॅकग्राऊंड ज्या आपल्या राज्यकर्त्यांनी चालू केली ती सगळी लोक विसरून गेलीत. ओव्हर अ पिरियड 70 वर्ष झाली आज हे सगळं चालू आहे. आमची संस्था कोलवाडची सुद्धा गेली 90 वर्ष या एरियात काम करते. पण आज त्यांना असं वाटतं की हा आपला अधिकारच आहे, आपण काहीही करण्याची आवश्यकता नाही आहे आणि आपल्याला हे सगळं आयतं मिळालं पाहिजे आणि हेच कसं चालू राहील. आणि त्याला काही समाजातले काही विभाग हे त्याला पोषण करू शकतात. 75 वर्ष आज त्या एरियामध्ये शाळा आहे, 7वी पर्यंत होती, आता 12वी पर्यंत नेली आम्ही. पण ती मुलं पुढे शिकत नाहीत. त्याचं कारण असं झालेलं आहे की शेजारी बॉर्डर आहे गुजरात आणि महाराष्ट्राची, शेजारी गुजरातमध्ये इंडस्ट्रियल एरिया आहे. ती लोक तिथले इंडस्ट्रियलिस्ट या मुलांना नोकऱ्या देतात, त्यांना जागेवरून घेऊन जातात बसने आणि परत उलटी सोडतात. 7वी झालेला मुलगा जर का 10-12 हजार रुपये हातामध्ये मिळायला लागले तर तो कशाला पुढे शिकेल हे असं. पण त्यांना हे लक्षात येत नाही की त्यांची व्हॅल्यू ॲडिशन काहीच नाही त्याच्यामध्ये, ते तशीच राहतात ती मुलं. आणि त्याचा दुसरा परिणाम असं झालाय की शाळेमध्ये फी भरत नाहीत. फी तर नाहीच आहे त्यांना, पण जे काय 50 रुपये अपेक्षित असतात ते पण भरत नाहीत. पण ह्यांच्याकडे मोबाईलला आणि त्याच्या रिचार्जला पैसे असतात. म्हणजे मग कुठंतरी नीतिमूल्य आणि जीवनमूल्यांचा कुठंतरी डिस्कनेक्ट झालेला आहे असं आम्हाला तिथं जाणवत आहे. आणि शुभरतांनी हे जे काम घेतलेलं आहे बेसिकली झोपडपट्टी, ते आणखीन कुठल्या खूप एरियांमध्ये पुढे नेण्याची आवश्यकता आहे आणि त्याचा समाजामध्ये फायदा होईल. त्याच्यासाठी त्यांना खूप रिसर्च करायला लागेल, स्टडी करायला लागेल, काय करायला लागेल. तर असं काही आणखीन जर का पुढं केलं पालकनीती परिवारांनी आणि खेळकरांनी तर त्याचा समाजाच्या आणखीन काही भागांना उपयोग होईल असं माझं एक पर्सनल मत आहे. तर त्यांनी हे थोडंसं काही जर केलं तर, आणि अर्थात माझा त्याच्यामध्ये सहभाग राहीलच, तर ते जर का झालं तर ही चळवळ जी आहे मी ते म्हटलं त्याप्रमाणे आणखीन पुढं होऊ शकते, आणखीन लोक त्याच्यामध्ये सहभागी होते. धन्यवाद. कार्यक्रमाचा अखेरचे करता सरांनी वेळ दिला त्याच्याबद्दल आणि आपण सर्वजण इतका वेळ उशीर झालेला असताना त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. मनाने सहभागी झाला होतात सगळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये, हे समजत होतं. शेवटी जाताना फक्त 1-2 महत्त्वाच्या सूचना आहेत की आनंदाने शिकण्याच्या दिशेने हे जे पुस्तक आहे ते आज इथे प्रकाशनाच्या निमित्तानं
850 रुपये त्याची किंमत आहे, पण ते 700 रुपयाला आपल्याला उपलब्ध होणार आहे. आणि त्याचबरोबर पालकनीतीच्या 5 पुस्तिका आणि हे पुस्तक याचा एक संच 1000 रुपये त्याची किंमत आहे. त्याच्याऐवजी तो 850 रुपयाला आपल्याला उपलब्ध होणार आहे. या सवलतीचा आपण जरूर लाभ घ्यावा. 14, 15 आणि 16 3 दिवस हे प्रदर्शन आणि अर्थात ह्या पुस्तिका पण इथे उपलब्ध असणार आहेत. आज ज्यांना यायला जमलं नाही त्यांना आपल्या मित्र